कालच्या भागामध्ये आपण बघितलं होतं की बुद्धाला ज्ञान प्राप्ती झाल्याच्या नंतर जे बुद्धाचे दोन वेगवेगळे विचार होते, तर या विचारामधून त्यांचा विचार घट्ट करण्यासाठी जे ब्रह्मा त्याच्या समोर आले आणि ब्रह्मानं सांगितलं की हा जो कल्याणाचा मार्ग आहे, तर या मार्गाने सर्व जगाचं कल्याण झालं पाहिजे, त्यामुळं तुम्ही सर्वाला हे जे कल्याणाचा मार्ग आहे हे सांगितलंच पाहिजे. आणि त्यावरून बुद्ध हे तयार झालेत आणि सर्व जगाला मार्ग देण्यासाठी, सुख देण्यासाठी समोर निघाले. तर यानंतर आज आपल्याला बघायचं आहे की जेव्हा परिवारजकाची धम्मदीक्षा, म्हणजे जे परिवारजक आहेत किंवा ज्यांना भिक्खू बनायचं आहे अशा उपासकाचं किंवा परिवारजकाचं धम्मदीक्षा करून त्यांना भिक्खू बनवण्यात आलेलं आहे. तर हे कशा प्रकार आहे ते आपण बघूया. तर यामध्ये सर्वात प्रथम बुद्धाचं सारनाथ येथं आगमन होते आणि आपल्या धम्माचा उपदेश करण्याचे ठरवल्यानंतर बुद्धाने स्वतःलाच विचारले की सर्वप्रथम मी धम्मोपदेश कुणाला देऊ. तर बुद्धाने जेव्हा ठरवलं की मला आता धम्मोपदेश द्यायचा आहे, जगाला दुःखातून बाहेर काढायचं आहे, परंतु बुद्धाच्या समोर प्रश्न असा निर्माण झाला की मी माझं जे ज्ञान आहे, तर या ज्ञानाचा जो उपदेश आहे तर तो पहिला उपदेश मी कुणाला देऊ. त्याला अलार कालम यांची आठवण झाली. मग त्यानंतर अलार कालम होतं की नाही, म्हणजे सर्वात शेवटी जेव्हा अलार कालम हे त्यांच्या सोबत परिवारजक म्हणून आलेले होते आणि नंतर अलार कालमकडून जे काही शिकवण होती ते शिकवण सिद्धार्थानं घेतली होती आणि त्यातून ते पुढे गेले होते. तर त्यानंतर हे बुद्ध झाले. तर पुन्हा वापस येताना शेवटला जे अलार कालम भेटले होते त्यांना असं वाटलं की बाबा माझ्या सहवासामध्ये अलार कालम हे राहिले होते, तर त्यामुळं मी सर्वात माझा पहिला धम्मोपदेश जो आहे तर तो अलार कालमला जर दिलं तर बरं होईल असं वाटलं. बुद्धाच्या मते तो विद्वान, शहाणा, बुद्धिमान व बराच शुद्धाचरणी होता. म्हणजे बुद्धाला तो सर्वात शेवटी ज्ञानप्राप्तीच्या सर्वात शेवटी भेटले होते आणि बुद्धानं छोट्या छोट्या अभ्यासापासून आणखी मोठे अभ्यास करत समोर गेले होते. म्हणजे याचा अर्थ सर्वात शेवटी जे भेटलेले ज्यांचे गुरु होते तर ते गुरु सर्वात हुशारच असणार ना. तर त्या अनुषंगानं ते खूप हुशार होते आणि त्यांच्याकडे ते सर्व काही तत्वज्ञान होतं. म्हणून बुद्धानं असं ठरवलं की मी माझं जे पहिला धर्म उपदेश आहे ते त्यांना दिला पाहिजे. परंतु अलार कालम यांचा मृत्यू पावल्याने त्याला सांगण्यात आले आणि जेव्हा बुद्धाला वाटलं की आपण अलार कालमला पहिला धर्म उपदेश देण्याचं आपण ठरवलं, तर त्यावेळेस त्यांनी माहिती घेतली आणि माहिती घेतल्यानंतर बुद्धाला असं कळालं की हे जे अलार कालम आहेत यांचं निधन झालेलं आहे. नंतर त्याने उद्धक रामपुत्ताला आपला धर्मोपदेश देण्याचा विचार केला, परंतु तोही मृत्यू पावला. आणि अलार कालमच्या अगोदर जे उद्धक नावाचा जे रामपुत्त होता, तर तो रामपुत्त सुद्धा सिद्धार्थाला त्यानं बी बरंच शिकवलं होतं, त्यांच्याकडून शिक्षण घेतलं होतं बुद्धानं. तर त्याच्यानंतर अलार कालम नसल्या कारणानं बुद्धाला वाटलं की मी रामपुत्ताला मग माझा पहिला उपदेश द्यायला पाहिजे. परंतु जेव्हा रामपुत्ताची त्याने माहिती घेतली तर त्यानंतर रामपुत्त सुद्धा त्यांचं सुद्धा निधन झालेलं आहे असं त्यांना कळलं. त्यानंतर त्याने आपल्या जुन्या 5 सोबत्याचा विचार केला होता. निरंजना नदीच्या काठी त्याने उग्र तपश्चर्या चालवली असताना तो त्यांच्याबरोबर होते आणि त्यांचे तपश्चर्याचा त्याग केल्यामुळे रागावून ते त्याला सोडून गेले होते. आता याच्या पहिलं काय झाले, जे 5 परिवारजक होते की नाही, जे 5 परिवारजक जे बुद्धासोबत त्यांनी परिवारजक घेतली आणि त्यांच्यासोबत राहिले, त्यांच्याकडून काही शिकवणीसाठी सुद्धा बुद्धाला मिळाली. आणि जेव्हा सुजातानं जी खीर दिली होती बुद्धाला खायला, तर त्यानंतर सुजातानं आणलेली खीर बुद्धानं ती खाल्ली आणि खाऊन जे आपण नदीच्या काठावर आंघोळ वगैरे करून ती खीर खाल्ली होती, तर त्यामुळे हे जे 5 परिवारजक होते हे बुद्धावर रागावले होते, म्हणजे सिद्धार्थावर रागावले होते आणि काय म्हणाले होते की आपलं जे वचन होतं तर त्या वचनाचा तू भंग केला आहेस. म्हणजे आपण बिना जेवणाचं
आपण परिवर्जा घेऊन तप करणार होतो, परंतु तू जेवण केलंस आणि त्यामुळे तुझी जी तपश्चर्या ही भंग झालेली आहे, त्यामुळं मी तुम्हाला सोडून जाणार आहे असे म्हणून जे 5 परिवारजक सोडून गेले होते ना, तर नंतर मग बुद्धाला त्या 5 परिवारजकाची आठवण झाली की मग आता आलाराम नाही राहिला किंवा हे दत्त बी नाही राहिला, तर मग मी या 5 परिवारजकाला आपली पहिली धम्मदीक्षा दिली पाहिजे असं त्यांना वाटलं. तो स्वतःशीच म्हणाला, त्याने माझ्यासाठी पुष्कळच केले, त्याने माझी सेवा केली, त्याने माझी पुष्कळ काळजी घेतली, मग मी त्यांनाच माझ्या धम्माचा उपदेश प्रथम दिला तर काय हरकत आहे. म्हणजे ज्यावेळेस हे 5 जे परिवारजक होते बुद्धासोबत राहत होते, तेव्हा बुद्धाची बरीचशी सोय त्यांनी केली होती. कारण तर बुद्ध त्यांनी बघत आलेले होते की बुद्ध प्रत्येक पायरीमध्ये स्टेप बाय स्टेप मध्ये त्यांनी प्रत्येकाचे काय आपलं शिक्षण घ्यायचं ना, ते लवकरात लवकर शिक्षण हस्तगत करत गेले आणि पुढच्या स्टेपला निघत गेले. त्याच्यामुळे सगळ्याला कळालं होतं, या 5 जणांना कळालं की त्यांनी खूप हुशार आहेत आणि त्यांना जे मिळणारं जे ज्ञान आहे ते त्यांनी लवकरात लवकर आपल्या मनामध्ये साठवून घेतात. आणि त्यामुळे या 5 परिवारजकांना काय केलं होतं की यांची खूप सारी सोय केली होती. आणि त्याच्यामुळे मग बुद्धाला वाटलं की बाबा त्यांनी माझी खूप सोय केलेली आहे आणि मग आता शेवटी भेटलेले 5 परिवारजक म्हणले तेच आहेत, मग त्यांना मी माझा धर्म उपदेश करावा असं बुद्धाला त्या ठिकाणी वाटलं. त्याने त्यांच्या ठाव ठिकाणाची चौकशी केली, तेव्हा त्याला समजले की सारनाथला इतिपतनच्या मृगदायनात राहत आहेत. तेव्हा तो त्यांच्या शोधार्थ निघाला आणि जेव्हा मग त्यांनी त्या 5 परिवारजकाची जी माहिती घेतली तर त्यांना असं कळालं की इतिपतन जे सारनाथमध्ये एक इतिपतन नावाचं जे एक एरिया आहे, त्या एरियामध्ये मृगदाय वनात म्हणजे वन आहे एक मृगदाय वन म्हणून, तर त्या वनामध्ये ते राहतात असं बुद्धाला कळालं. त्या 5 जणांची जेव्हा बुद्ध येत असल्याचे पाहिले तेव्हा त्याने स्वागत करायचे नाही असे त्याने ठरवले. त्यांच्यापैकी एक जण म्हणाला, मित्रांनो, हा श्रमण गौतम येत आहे, तपश्चर्याचा मार्ग सोडून देऊन हा समृद्धीच्या आणि चैनीच्या जीवाकडे वळला आहे. आणि जेव्हा हे बुद्ध हे त्या 5 वर्जकाच्या 5 परिवारजक जे होते त्यांच्या दिशेने जात होते, तर त्या 5 परिवारजकला हे बुद्ध दुरूनच येताना दिसले. आणि दिसल्याच्या नंतर त्यांना काय वाटलं की हा जो सिद्धार्थ आहे तो ही सिद्धार्थ जे तपश्चर्या जे करायची होती तर तपश्चर्याला तो म्हणजे तपश्चर्या त्यांनी केली नाही, तर जे चैनीचे म्हणजे खाण्यापिण्याचे जे काही उल्हास असतात तर ते त्यांनी केले आणि तपश्चर्या भंग केली. त्यामुळं जरी आता ते सिद्धार्थ आपल्याकडे आला तरी सुद्धा आपण त्याला कोणत्याही प्रकारचा मान द्यायचा नाही, कुठं बसा म्हणून म्हणायचं नाही, त्याला बोलायचं नाही असं या 5 परिवारजकांना त्या ठिकाणी ठरवलं. त्याने पाप केले आहे म्हणून आपण त्याचे स्वागत करता कामा नाही, त्याला मान देण्यासाठी उभे राहता कामा नाही किंवा त्यांचे भिक्षापात्र आणि चिवर आपण आपल्या हाती घेता कामा नाही. आपण त्यांच्यासाठी फक्त एक आसन बाजूला ठेवून देऊ, त्यांची इच्छा असल्यास तेथे बसतील किंवा न बसतील. म्हणजे त्यांना काय वाटलं की त्यांच्या नावाचं फक्त एक आसन करून आपण ठेवूया, पण त्यांचं कोणतं भिक्षापात्र आपण घ्यायचं नाही, त्याला बोलायचं नाही, त्याला काही म्हणायचं नाही, त्यांचं काही स्वागत करायचं नाही. कारण त्यांनी काय केलं, पाप केलं आणि त्यामुळं आपण त्यांचं कोणतंही ऐकायचं नाही, त्याला बोलायचं नाही असं यांनी ठरवलं. आणि त्यासाठी फक्त एक बसण्याचं जे आसन आहे फक्त ते आसन तयार केलं. आणि मग त्याला वाटलं की बुद्धाला गरज आहे समजा तर बसतील, नाही तर जातील, आपल्याला काहीही गरज नाही असे ते म्हणाले. परंतु बुद्ध जेव्हा त्यांच्या जवळ आला तेव्हा त्याच परिवारजक आपल्या निश्चयानुसार वागू शकले नाही. परंतु आता अगोदर तर ते सिद्धार्थ होते आणि जेव्हा सिद्धार्थ गौतम होते त्यावेळेस कितीतरी जणांचं मन जिंकलेले सिद्धार्थ गौतम, म्हणजे दिसायला सुद्धा एकदम सौंदर्यवान, पूर्ण मनमिळाऊपणा, दयाळूपणा, इतरा बाबतीत पूर्ण जे करुणा भावना, असं ज्याचं जे चेहरा असते असा चेहरा बघितल्याच्या नंतर जर एखादा शत्रू येत असेल त्याला मारण्यासाठी तरी सुद्धा त्याचा हसरा चेहरा बघून तो शत्रू सुद्धा त्या ठिकाणी लवल्या जातो. आपल्या हातात काही असेल ते काही जे बी समजा मारण्यासाठी आणलेलं साधन असेल ते साधन फेकून देतो, पण समोरचा हसरा चेहरा असते तेव्हा. आणि आता हे तर सिद्धार्थापासून बुद्ध झाले होते, त्यामुळं सगळ्या जगाबद्दल त्याच्या जवळ करुणा होती. तेव्हा जेव्हा सगळ्या जगाबद्दल त्याच्याविषयी करुणा होती तेव्हा त्यांचं कसं मन प्रफुल्लित असेल, चेहऱ्यावर किती स्मित असेल, किती हास्य असेल. म्हणजे त्यांच्या हास्याच्या पुढं जर कोणता एखादा रागामध्ये जरी माणूस असेल तरी सुद्धा ते त्यांना मान देतील असा त्यांचा चेहरा होता.
मग अशी हे चेहरा बघून काय झालं की जे या 5 परिवारजकांना ठरवलं होतं की आपल्याला कोणत्याही प्रकारचा या सिद्धार्थाला मान द्यायचा नाही, तर हे ठरवलेलं आहे गेलं कोणीकड की त्यांच्या उलट वागलेत सगळे परिवारजक. आता उलट कसे वागले की बुद्धाच्या व्यक्तिमत्वाचा त्यांच्यावर इतका प्रभाव पडला की ते आपल्या जागेवर उठून उभी राहिले. एकाने त्यांचे पात्र घेतले, एकाने त्यांचे चिवर सांभाळले, एकाने त्यांच्यासाठी आसन तयार केले आणि एकाने त्यांचे पाय धुण्यासाठी पाणी आणले. म्हणजे बुद्धाचा एवढा करुणामय चेहरा, जे त्याने ठरवलं होतं की आम्ही या सिद्धार्थाला बोलणार नाही, त्यांचं कोणतं काम करणार नाही, काहीच नाही, आणि एक आसन केलं फक्त बसतील तर बसतील नाही तर जातील. परंतु जेव्हा सिद्धार्थ बुद्ध जवळ आले आणि जवळ आल्याच्या नंतर जेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचं जे स्मित हास्य या 5 परिवारजकांना बघितलं, तर तेव्हा ते 5 परिवारजक ऑटोमॅटिक उठून उभे टाकले. जे मान देणारे नव्हते ते ऑटोमॅटिक उभे टाकले. जे चिवर घेणारे नव्हते त्याने एका जणाने चिवर घेतलं, एका जणाने त्यांचं भिक्षापात्र घेतलं, एका जणानं त्यांनी फक्त जे आसन तयार करून ठेवलं होतं तर त्या आसनावर कपडा वगैरे टाकून सगळं काही चांगलं व्यवस्थित केलं की त्यांनी जमिनीवर बसू नये. असा सर्व ते मान त्या बुद्धाला त्या ठिकाणी दिला. खरोखर हे एका अप्रिय अतिथीचे असाधारण स्वागत होते. म्हणजे जसे काय एखादा मोठा कोणीतरी पाहुणा आपल्याकडे येत आहे किंवा एखादा कोणीतरी मंत्री संत्री आपल्याकडे जेव्हा येतो की नाही, तर त्याचं स्वागत कसं करतो आपण, त्याप्रमाणे या 5 परिवारजकांना त्यांचं स्वागत केलं, जे त्या बुद्धाचं स्वागत करणार नव्हते. तर हे आहे बुद्धाची महती. अशा प्रकारे जे त्यांचा उपवास करणार होते त्यांची पूजा करू लागले. म्हणजे त्यांचा बुद्धाचा मान कोणी ठेवणार नव्हते, तर सर्वजण मिळून त्यांची पूजा करू लागले. आणि त्यानंतर तिथं आल्याच्या नंतर जेव्हा ते आसनावर बसल्याच्या नंतर त्या ठिकाणी भगवान बुद्धांनी सर्वात पहिलं आपल्या जिंदगीतलं त्या ठिकाणी धम्म प्रवचन केलं. आता बुद्धाचं पहिलं प्रवचन आपण बघूया. परस्परांना अभिवादन करून कुशलक्षेम विचारल्यानंतर त्या 5 परिवारजकांनी भगवान बुद्धाला विचारले, तपश्चर्येवर तुमचा अजूनही विश्वास आहे काय? तेव्हा बुद्धाने नकारात्मक उत्तर दिले. मग त्या ठिकाणी जेव्हा बुद्ध बाजूला बसले होते आसनावर, तर त्यावेळेस सर्वांनी त्यांना अभिवादन केलं. बुद्धाने बी त्यांना अभिवादन केलं. त्याच्यानंतर एकूण एकाची समजा चौकशी केली की बाबा येथून तुम्ही कुठे गेलते, काय गेलते, कसे आहात, बरे आहात का, तब्येत वगैरे बरी आहे का, असं जे विचारतो की नाही आपण नवीन आलेल्या पाहुण्याला, त्याप्रमाणे विचारपूस केली. आणि विचारपूस केल्याच्या नंतर भगवान बुद्धाला त्या 5 परिवारजकांना विचारलं की बाबा तुम्ही तपश्चर्येवर तुमचा अजूनही विश्वास आहे का? म्हणजे तुम्ही तपश्चर्या सोडून गेले होते. जे तपश्चर्या जी आपली शरीराला कष्ट देऊन जे करायची तपश्चर्या होती, आणि हे 5 परिवारजक बी तेच करत बसले होते. तर ते जे तपश्चर्या तुम्ही सोडून गेले होते, आणि तरी सुद्धा अजून तुम्ही या कपड्यामध्ये किंवा या परिवारजकांमध्येच आहात, तर तुमचा अजूनही याच्यामध्ये तपश्चर्यामध्ये विश्वास आहे का, असं ते म्हणाले. तर तेव्हा बुद्ध काय म्हणाले की नाही, बिलकुल नाही आहे. आता बिलकुल का नाही म्हणाले? भगवान बुद्ध म्हणाला, जीवनाची अत्यंगित अशी 2 टोके आहेत, एक सुखभोगाचे तर दुसरे आत्मक्लेशाचे. आता याच्यामध्ये बुद्धानं काय सांगितलं की म्हणजे आता हे जे सांगितलं की नाही, हे जे बोलायला ते सर्व भगवान बुद्धाचं प्रवचनच आहे. तर याच्यात भगवान बुद्ध म्हणाले की या जीवनाचे असे काही 2 टोकं आहेत की त्या टोकामध्ये हे सर्व जीवन खुरपटलेलं आहे समजा. तर तिच्यामधलं एक म्हणजे सुखभोग. म्हणजे एक टोक असं आहे की तिच्यामध्ये माणसाला फक्त जे काही असेल ते सुखाचं फक्त घ्यावं वाटते. गोड खायचं, चांगलं खायचं, चांगलं बघायचं, चांगले समजा कोणते गावं असतील ते फिरायचे, फक्त हेच करावं वाटते. म्हणजे चांगलं करावं वाटते, वाईट कोणाला करू वाटत नाही, असं एक टोक. आणि दुसरं आहे आत्मक्लेशाचं टोक. आत्मक्लेश म्हणजे जे आपला आत्मा असते, मन समजा, जे आपलं मन असते, तर त्या मनाला साफ सुत्र करणं. जसं आपण रोज उठून सकाळी आंघोळ करतो, का करतो की आपलं तन साफ राहिलं पाहिजे, क्लेश राहिलं पाहिजे, म्हणजे धुवून साफ राहिलं पाहिजे. तर त्याप्रमाणे आपण आपल्या मनाला सुद्धा रोज धुतलं पाहिजे किंवा आपलं मन जे आहे ते साफ ठेवलं पाहिजे, असं त्या ठिकाणी भगवान बुद्ध म्हणतात. एक म्हणतो, खा प्या मजा करा, कारण उद्या आपण मरणारच आहोत. म्हणजे याच्यामधलं जे सुख भोगाचे जे ठरवतो, जे माणसाचे सुख भोगाचे जे विचार करतात की नाही, तर ते काय म्हणतात,
फक्त खायचं पियाचं, आखरीला तर एक दिवस मरायचंच आहे. मग दुसऱ्याला आपण राहून काय करणार आहोत, या कष्ट करून काय करणार आहोत. तर दुसरा म्हणतो सर्व वासना मारून टाका, कारण त्या पुनर्जन्माचे मूळ आहेत. आणि दुसरं काय म्हणते की आपल्या मनामध्ये जे जे काही वासना असतील, खाण्याच्या असतील, पिण्याच्या असतील, राहण्याच्या असतील, सगळ्या काही बघण्याच्या असतील, तर हे वासना सर्वात प्रथम तुम्ही मारून टाकल्या पाहिजे. कारण हे जे मनामध्ये असलेले जे वासना आहेत, तर हे वासना सर्वात मोठं दुःख तुमच्या पुढं ओपन करतात, उघडं करतात. दोन्ही मार्ग माणसाला न शोभण्यासारखे म्हणून त्याने नाकारले. आणि त्यामुळं बुद्धानं काय केलं, हे बी नाकारलं आणि ते बी नाकारलं. भगवान बुद्ध मध्यम मार्ग मानणारे होते. मध्यम पतिपथ, मधला मार्ग जो उपभोगाचाही नाही आणि आत्मक्लेशाचाही नाही. आता याच्यामधून काय झालं की भगवान बुद्धानं हे बी मानलं नाही, ते बी मानलं नाही. ते याच्यामधला एक आपला अभ्यास तयार केला, एक शिकवण तयार केली आणि त्याच्यामधून काय केलं, जे उपभोग आहे ते बी पूर्ण मानलं नाही आणि जे आत्मक्लेश आहे म्हणजे मनाला पूर्ण हे करायचं समजा तर ते बी मानलं नाही. आता हे कसं मानलं नाही, बुद्ध परिवारजकाला म्हणाला, माझ्या या प्रश्नाचे उत्तर द्या. जोपर्यंत तुमचे स्वतः कार्यप्रवृत्त असते आणि त्याला ऐहिक व पारलौकिक भोगाची अभिलाषा असते, तोपर्यंत सर्व आत्मक्लेश व्यर्थच नाहीत काय. तर या ठिकाणी तेथील असलेला एक जे परिवारजक होता, तो परिवारजक काय म्हणतो की एका माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. आणि जोपर्यंत स्वतः समजा स्वतः आपण काही ना काहीतरी कारण करणार नाही, काहीतरी काम करणार नाही, की जे ऐहिक आणि पारलौकिक भोगाची अभिलाषा असते, म्हणजे या जगामध्ये समजा काही ना काहीतरी अभिलाषा म्हणजे काही ना काही आपल्याला लालसा असते, काही ना काही आपल्याला हवंसं वाटते, असं जे असते, तर हे सर्व आत्मक्लेश व्यर्थच नाहीत काय, असं त्या ठिकाणी म्हणतात. तेव्हा ते उतरले, आपण म्हणता ते बरोबर आहे. म्हणजे बुद्धानं सांगितलं त्या ठिकाणी की बरोबरच आहे, तुम्ही जे म्हणता ते बरोबरच आहे, की या जगामध्ये आपण काही जे कर्म करतो तर त्या कर्मामधून आत्मक्लेश हे होणं हे पूर्ण शक्यच होऊ शकत नाही. कारण तर काही कामं अशा असतात की त्याच्यामध्ये मन पूर्ण साफ होऊ शकत नाही आपण, तर काही ना काहीतरी त्यात कमी जास्त करावंच लागते. तर असं त्या ठिकाणी भगवान बुद्ध त्यांना काय म्हणाले की बरोबरच आहे. जर तुम्ही आत्मक्लेशाच्या मार्गाने आपला कामाग्नी शांत करू शकत नाहीत, तर आत्मक्लेशाचे दरिद्री जीवन जगून आपण स्वतःला कसे काय जिंकू शकाल. म्हणजे आत्मक्लेश जर आपलं समजा आत्मा आपला कितीही म्हणजे मन कितीही आपण निर्मळ केलं आणि निर्मळ करून सुद्धा कुठं ना कुठं तरी आपल्या याच्यात जर अशांती पसरलेली राहील समजा कुठं ना कुठं तरी, तर हे जे जीवन आहे तर हे जीवन आपलं व्यर्थच जाऊ शकते, असं त्या ठिकाणी म्हणू शकतात. आणि त्यांनी उत्तर दिले, आपण म्हणता ते बरोबर आहे. जेव्हा तुम्ही स्वतःवर विजय मिळवू शकाल तेव्हाच फक्त तुम्ही कामतृष्णेपासून मुक्त होऊ शकाल. आणि त्यानंतर भगवान बुद्ध काय म्हणतात की जेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःवर विजय मिळवसाल, जेव्हा स्वतःवर विजय मिळेल तेव्हा मात्र तुम्ही या जिंदगीमध्ये सर्वात सुखी असताल, किंवा जे काही काम वासना असतील यांच्यापासून तुम्ही मुक्त होऊ शकता. मग तुम्हाला ऐहिक सुखभोगाची इच्छा होणार नाही आणि नैसर्गिक गरजाच्या तृप्तीमुळे तुमच्यात मलिन विकार निर्माण होणार नाहीत. तुमच्या शरीरात गरजेनुसार तुम्ही खा प्या. म्हणजे फक्त एवढ्या पुरतं जर आपलं मन हे क्लेश ठेवलं, निर्मळ जर ठेवलं, तर बाकी काही नाही. तुम्ही काय तुम्हाला वाटेल ते खा प्या, समजा तेवढा काहीही फरक पडणार नाही. आता शरीर आहे, शरीराला तर काही ना काहीतरी ऊर्जा मिळवावंच लागते, जेवण मिळावंच लागते. जेवण जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत ऊर्जा कशी मिळेल, आणि ऊर्जा मिळाली नाही शरीराला तर शरीर पूर्ण थकून जाईल आणि माणूस मरून जाईल. त्यासाठी शरीराला तर काही ना काहीतरी पाहिजेच, असं भगवान बुद्धाचं या ठिकाणी म्हणणं आहे. सर्व प्रकारची विषयाशक्ती उत्तेजक असते. आता याच्यामध्ये कोणतेही समजा आपण विषय घेतले समजा, किंवा त्याच्यात जे आपलं मन घेतलं समजा, तर या मनाला कोणत्या ना कोणत्या गोष्टीची तरी हुरहुर असते. हुरहुर म्हणजे काही ना काही समजा मला हे हवं, ते हवं, प्राण हवं, बिसन हवं, असा विचार मन कापलं करते. आणि विषयासक्त मनुष्य काम वासनाचा गुलाम बनतो. आणि असा जे मला हे पाहिजे ते पाहिजे असा म्हणणारा जो माणूस आहे तर तो काम वासनेचा गुलाम बनतो. सर्व प्रकारची सुखशक्ती अंधपतन करणारी व नीच कर्म करते, आणि त्यामुळं आपलं मन हे कोणत्या ना कोणत्या तरी नीच कर्माकडे जाते. तथापि माझे तुम्हाला सांगणे असे की जीवनाच्या स्वाभाविक गरजाची पूर्ती करणे ही वाईट गोष्ट नाही. आता याच्यामध्ये भगवान बुद्ध हे सुद्धा म्हणतात की आपलं जे काही जीवन आहे,
आणि त्या जीवनाला लागणाऱ्या जे काही गोष्टी आहेत तर ते गोष्टी करणं हे वाईट सुद्धा गोष्ट नाही आहे, परंतु त्यांचा मोह नसला पाहिजे. शरीराचे आरोग्य राखणे हे आपले कर्तव्य आहे, नाहीतर तुमचे मन सदृढ आणि स्वच्छ ठेवू शकणार नाही, यांची प्रज्ञारूपी प्रदीपही प्रज्वलित राखू शकणार नाही. त्यामुळं तुमचं जे मन आहे ते फक्त तुम्ही साफ ठेवलं पाहिजे. जोपर्यंत तुम्ही तुमचं मन साफ ठेवणार नाही, तेव्हा जोपर्यंत तुम्ही तुमच्या मनावर ताबा ठेवणार नाही, तोपर्यंत तुमच्यापाशी प्रज्ञा राहणार नाही, असं त्या ठिकाणी बुद्ध सांगतात. हे परिवारजक, ही गोष्ट समजून घ्यावी की ही दोन आत्यंतिक टोके अशी आहेत की माणसाने त्यांचा कधीही अवलंब करू नये. त्यानंतर बुद्ध आणखी काय म्हणतात की हे जे मी दोन टोके तुम्हाला सांगितलेले आहेत, तर हे दोन टोकाच्या कोणीही मागे लागू नये किंवा त्यांचा कोणीही असं म्हणजे आपण बाळगू नये. समजा दोन टोकाचे जे जे काही सांगितलेलं आहे ते याच्यापैकी आपण कोणाला योजलं जाऊ नये. एक टोक म्हणजे ज्या गोष्टीचे आकर्षण काम वासनेच्या तृष्णेमुळे होते त्या गोष्टीत आणि विशेषतः विषयाशक्तीत सतत डुबत राहते. तृप्ती मिळवण्याचा हा मार्ग अगदी हलक्या दर्जाच्या रानटीपणाचा अयोग्य आणि हानिकारक आहे. दुसरे टोक म्हणजे तपश्चर्या किंवा आत्मक्लेश, हा मार्गही दुःखदायक, अयोग्य आणि हानिकारक आहे. म्हणजे या ठिकाणी काय सांगितलं की जे तृष्णा आहे या तृष्णेमुळे आपण आपलं मन शांत ठेवू शकत नाही आणि त्यामुळं आपलं मन जे आहे ते इकडे तिकडं भटकत राहणार. त्यामुळं तेही आपण घेतलं नाही पाहिजे. किंवा याच्यासोबत जे काही तपश्चर्या आहे तर हे तपश्चर्या सुद्धा जर आपल्या मनामध्ये जर आत्मक्लेश काही असेल आणि आपण तपश्चर्या करायलो पण पोटामध्ये जेवणच नाही. आता समजा आता लहान मुलं आहे, समजा आपले अभ्यास करतात आणि अभ्यास करता करता समजा त्याला भूक लागली आणि भूक लागल्याच्या नंतर त्याला किती बिरट येते आणि किती समजून नका, त्याचा अभ्यासात मन लागेल का? लागतच नाही. तर त्याचप्रमाणे तपश्चर्या अशी गोष्ट आहे की शरीराला जेवढं पाहिजे तेवढं आपण खाल्लंच पाहिजे. जोपर्यंत खाणार नाही तोपर्यंत शरीर तपश्चर्याला आपल्याला बसू देणार नाही किंवा आपलं मन लागू देणार नाही, असं सुद्धा बुद्ध या ठिकाणी सांगतात. ही दोन्ही अत्याधिक टोके ज्यामुळे टाळता येतात असा एक मध्यम मार्ग आहे, ध्यानात ठेवा. मी त्याच मध्यम मार्गाची शिकवण देतो आहे. आणि त्यानंतर बुद्धानं सांगितलं की हे बी टोक कामाचं नाही, ते बी टोक कामाचं नाही, यांचा मध्यम मार्ग एक आहे, तर ते मी तुम्हाला सांगतो, हे तुम्ही लक्षात ठेवला पाहिजेत. त्या 5 परिवारजकांनी त्यांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकले. भगवान बुद्धाच्या मध्यम मार्गासंबंधी उत्तरात दाखल काय बोलावे हे न समजल्यामुळे त्यांनी त्यांना विचारले, आपणास आम्ही सोडून आल्यावर आपण काय केले? जेव्हा आपण गयेला कसे गेलो? पिंपळाच्या झाडाखाली आपण चिंतन केले, कसे बसलो आणि 4 आठवडे सतत चिंतन केल्यावर आपणास ज्ञान प्राप्ती झाल्यामुळे आपण नवीन जीवन मार्ग कसा शोधून काढला, हे सर्व भगवान बुद्धांनी त्यांना सांगितलं. आता काय केलं की हे जे दोन गोष्टी आहेत या दोन गोष्टीच्या मधला जे दुवा आहे हे भगवान बुद्धानं सर्व समजून त्या 5 परिवारजकाला सांगितलं. परंतु त्या 5 परिवारजकाला याच्यावर काय उत्तर द्यावं किंवा काय बोलावं, कारण तर बुद्धाची जी शिकवण जी होती तर तिच्यावर काही बोलण्यासारखं उरतच नव्हतं, फक्त घेण्यासारखं सर्व काही होतं. आणि त्यामुळं त्याच्यावर काही उलट काही बोलावं असं काही त्या 5 परिवारजकापासून राहिलंच नाही. मग आता काही बोलायचं तर नाही, काही प्रश्न तर विचारायचे नाही. मग त्यांनी काय केलं की बाबा आमच्यापासून आम्हाला तुम्ही सोडून गेले होते, तर सोडून गेल्यावर तुम्ही काय काय केलं? मग त्यावेळेस भगवान बुद्ध काय म्हणले की मी येथून एका पिंपळाच्या झाडाखाली तपश्चर्येला बसलो. त्याच्यानंतर निरंतर म्हणजे सर्व जे आपली घडलेली हकीकत जी आहे ती पूर्ण हकीकत सांगितली आणि मग तिथं मला ज्ञान प्राप्ती झालेली आहे. आणि त्या ज्ञान प्राप्तीचं जे बी काही हे आहे सिदोरी आहे समजा किंवा जे बी माझ्याकडची जी शिकवण आहे हे मी तुम्हाला देतो आहे, असं त्या ठिकाणी भगवान बुद्ध म्हणतात. हे ऐकल्यावर तो मार्ग कोणता हे जाणून घेण्याचे परिवारजक आधीर झाले आणि तो मार्ग स्पष्ट करून सांगण्याविषयी त्यांनी भगवान बुद्धाला प्रार्थना केली. आणि जेव्हा भगवान बुद्धानं म्हणले की मला ज्ञान प्राप्ती झालेली आहे, तर तेव्हा मात्र हे 5 परिवारजक की बुद्ध मला आता तुमचा मार्ग द्या म्हणून त्याच्या पाठीमागे लागले किंवा त्यांना बुद्ध म्हणजे तुमचा मार्ग द्या म्हणून संबोधू लागले. तेव्हा भगवान बुद्धाने त्यांची विनंती मान्य केली. सुरुवातीलाच भगवान बुद्धाने त्यांना सांगितले की आपला जो मार्ग जो धम्म आहे त्याला ईश्वर आणि आत्मा याच्याशी काहीही कर्तव्य नाही, त्याचा मरणोत्तर जीवनाशी कसलाही संबंध नाही, तसेच त्या धम्माचा कर्मकांडाशी काहीही संबंध नाही. आता भगवान बुद्धानं काय सांगितलं
की मी तुम्हाला काही जे शिकवण देणार आहे किंवा मला जे काही ज्ञान प्राप्ती झालेली आहे तर यांचा काही आत्मा असेल, कर्मकांड असेल, जे बी काही असेल, या कोणत्याही गोष्टीविषयी काहीही संबंध नाही असे त्या ठिकाणी भगवान बुद्ध म्हणतात. कोणत्या देवाशी संबंध नाही, कोणत्या ईश्वराशी संबंध नाही असे त्या ठिकाणी भगवान बुद्ध सांगतात. मानून आणि माणसाची या जगातील नाते हा बुद्धाच्या धम्माचा केंद्रबिंदू आहे. सर्वात महत्वाचा केंद्रबिंदू काय आहे की एका माणसानं दुसऱ्या माणसाची जे तयार केलेलं जे नाता असते तर ते आहे. म्हणजे प्रत्येक माणसासाठी आपल्यापाशी आदरभाव असला पाहिजे, प्रत्येक माणसासाठी आपल्यापाशी करुणाभाव असला पाहिजे, आणि प्रत्येक माणसासाठी आपल्यापाशी प्रज्ञाभाव असला पाहिजे. म्हणजे ज्या वेळेस आपल्याकडे प्रत्येक प्राणी मात्र असतील, पशु असतील, पक्षी असतील, त्यांच्याबद्दल जर प्रज्ञाभाव, आदरभाव हे जर आपल्या मनामधून निघले तर कितीही मोठा एखादा शत्रू तलवार जरी घेऊन आला आपल्याकडे तरी सुद्धा त्यांची तलवार ऑटोमॅटिक त्याच्या हातातून खाली पडेल, कारण हे ताकद त्याच्यामध्ये आहे असं भगवान बुद्ध त्या ठिकाणी सांगतात. बुद्धाने सांगितले की आपल्या धम्माचे हे पहिले अधिष्ठान आहे. मनुष्य प्राणी दुःखात, दैन्यात आणि दारिद्र्यात राहत आहे हे त्यांचे दुसरे तत्व होय. हे सर्व जग दुःखाने भरले आहे आणि जगातून हे दुःख नाहीसे करणे हा एकच धम्माचा उद्देश आहे. यापेक्षा धम्म म्हणजे दुसरे तिसरे काहीही नाही. तर त्या ठिकाणी काय सांगतात की हे जे पूर्ण जग आहे हे जग दुःखामध्ये बुडालेलं आहे आणि माझी जी शिकवण आहे तर या दुःखात बुडालेल्या सर्व व्यक्तींना त्या दुःखातून बाहेर काढण्याचा ते धम्मोपदेश आहे आणि हेच माझी शिकवण आहे. त्यामुळे हे सर्व जगाला कल्याणकारी ठरेल असं त्या ठिकाणी भगवान बुद्ध सांगतात. दुःखाचे अस्तित्व मान्य करणे आणि ते नष्ट करण्याचा मार्ग दाखविणे हा भगवान बुद्धाच्या धम्माचा पाया होय. म्हणजे या ठिकाणी भगवान बुद्ध काय म्हणतात की जे दुःख आहे आणि त्या दुःख ज्याच्यापासून निर्मिती होते, ज्याच्यापासून उत्पन्न होते, या सर्वावर समजा हे सर्व दुःख जे आहे हे सर्व दुःख नष्ट करण्याचा जे मार्ग आहे तर हे मार्ग माझा आहे जे मी तुम्हाला सांगणार आहे. हाच एक केवळ धम्माचा पाया होऊ शकते आणि त्यावर त्यांचे समर्थन अवलंबून आहे. जो धर्म या प्राथमिक गोष्टीचा स्वीकार करीत नाही तो धर्मच नव्हे. आता त्यानंतर भगवान बुद्ध काय म्हणतात की हा केवळ एक धम्माचा पाया आहे. आणि ज्या ठिकाणी समजा आपण एखादं घर बांधतो, घर बांधताना सर्वात पहिलं काय करतो आपण, पाया बांधतो. आणि घर कसं येऊ म्हणते तर पाया मजबूत झाला पाहिजे. 2-4 रुपये जास्त लागू दे, 5-50 हजार रुपये जास्त लागू दे, पण पाया मजबूत झाला पाहिजे. कारण तर माहिती आहे आपला पाया जर मजबूत झाला तर पूर्ण बिल्डिंग मजबूत उभी टाकते. त्याचप्रमाणे बुद्ध सुद्धा म्हणतात की हे जे माझा धम्म आहे तर हे धम्म जे माझी जी शिकवण आहे हे धम्माचा मूळ पाया आहे आणि त्यावर त्यांचं जे पूर्ण काही दुःख असेल, सुख आहे, हे ते सर्व काही त्याच्यावरच अवलंबून आहे आणि याच्यामुळे सगळे प्रश्न सुटतील असं त्या ठिकाणी बुद्ध म्हणतात. खरोखर हे परिवारजक हो, जगातील दुःख आणि दुःखापासून मुक्तता करण्याचा उपाय हा धम्माचा मुख्य प्रश्न आहे. हे ज्या श्रमणांना आणि ब्राह्मणांना हे समजत नाही ते माझ्या मते श्रमण आणि ब्राह्मण नव्हेतच. या जीवनात धम्माचा खरा अर्थ काय आहे स्वतःला श्रेष्ठ समजणाऱ्यांना समजतच नाही. आता यानंतर भगवान बुद्धाने हे सुद्धा सांगितलं की मी जे हे तुम्हाला आता सांगत आहोत, जे दुःखातून दुःख मुक्तीचा जे मार्ग सांगत आहोत, तर हे जे दुःख मुक्तीचा जो मार्ग आहे तर जे काही श्रमण असतील, म्हणजे जे हुशार लोक जे ऐकून घेणारे असतील, जे श्राम असतील म्हणजे त्याला श्रामण म्हणतात. आणि त्यानंतर ब्राह्मण असतील, ब्राह्मण म्हणजे बी हुशार माणसं. तर हे जे हुशार माणसं असतील तर या हुशार माणसानं मी जे धर्म उपदेश केलेला आहे हे धर्म उपदेश समजा त्याला जर कळाला नसेल किंवा समजत नसेल तर तेव्हा ते श्रमण किंवा ते ब्राह्मण नाहीतच, ते एक साधे माणसं आहेत. आणि ते जर खरोखर ब्राह्मण किंवा श्रमण असतील तर मात्र मी जे काही उपदेश करतो की बिलकुल त्यांच्या लक्षामध्ये येईल असं सुद्धा त्या ठिकाणी बुद्ध म्हणतात. नंतर परिवारजकांनी बुद्धाला विचारले, दुःखाचे अस्तित्व मान्य करणे आणि दुःख नाहीसे करणे हा जर आपल्या धम्माचा पाया असेल तर आपला धम्म दुःख कसे नाहीसे करतो ते सांगा. आता भगवान बुद्धानं सांगितलं की दुःख जगामध्ये आहेच, त्याला तर आपण काही करू शकत नाही, परंतु ते दुःख आपण कमी करू शकतो आणि ते मी धम्मोपदेश तुम्हाला सांगणार आहे. तर त्यावर ते परिवारजक म्हणाले की जे दुःख जर या जगामध्ये आहे तर मग हे दुःख नाहीसं कसं करायचं याच्याबद्दल आम्हाला तुम्ही सांगा. तेव्हा भगवान बुद्धानं सांगितलं
की या धम्मानुसार जर प्रत्येकाने पावित्र्याचा मार्ग अवलंबला, अनुसरला, सदाचरणाचा मार्ग अनुसरला आणि शील मार्गाचा अनुसरण केलं तर या दुःखाचा विरोध होईल. म्हणजे भगवान बुद्ध काय म्हणतात की तुम्हाला जर दुःखातून मुक्त व्हायचं असेल तर पवित्र, तुमच्यापाशी पवित्रता असली पाहिजे. त्यानंतर तुमच्याकडे सदाचरण असलं पाहिजे. म्हणजे तुमचं जे बी काही तुमच्या मनामध्ये येईल हे सर्व चांगलं चांगलं येणारच असलं पाहिजे. आणि त्यानंतर तुमच्याकडे शील असलं पाहिजे. आता शील माहिती आहे तुम्हाला, शील म्हणजे कोणते आपल्या उपासकासाठी 5 शील दिलेली आहेत, भक्तीसाठी 8 शील दिलेली आहेत आणि आपण ते रोज शील घेतो, बरोबर आहे की. तर जे आपण म्हणजे जे मी कोणाशी खोटं बोलणार नाही, मी कोणाची म्हणजे चोरी करणार नाही, मी कोणतं पाप करणार नाही, मी व्यभिचार करणार नाही, दारू पिणार नाही, तर हे जे काही शील असतील हे जर शील प्रत्येकानं सांभाळले तर 100% तो त्या दुःखातून मुक्त होतो. दुःख त्याच्यापाशी येणारच नाही असं भगवान बुद्ध त्या ठिकाणी सांगतात. आणि त्याने सांगितले की अशा धम्माचा आविष्कार आपण केला पाहिजे. त्यामुळं हे जे मी तुम्हाला धम्म सांगतो या धम्मामुळं जर तुमचं दुःख मुक्त होत असेल तर तेव्हा तुम्ही या धम्माचा अवलंब केला पाहिजे किंवा आविष्कार केला पाहिजे. हे तुम्ही ऐकलं पाहिजे आणि बाळगलं पाहिजे असं त्या ठिकाणी भगवान बुद्ध सांगतात. आता या ठिकाणी भगवान बुद्धाचं पहिलं प्रवचन, परिवारजकांनी नंतर भगवान बुद्धाला आपला धम्म समजावून सांगण्याची प्रार्थना केली. त्यानंतर ते जे 5 परिवारजक होते त्यांनी काय केलं की भगवान बुद्ध मला तुमचा जे काही जे धम्म हे असेल, धम्म मार्ग असेल तर ते मला समजून सांगा असं ते 5 परिवारजक म्हणाले. तेव्हा भगवान बुद्धाने त्यांची विनंती आनंदाने मान्य केली. त्याने पहिल्या प्रथम त्यांना विशुद्धी मार्ग समजावून सांगितला. त्याने परिवारजकांना सांगितले की ज्याला चांगला माणूस होण्याची इच्छा आहे त्याने जीवनाची तत्वे म्हणून काही तत्वे पाळली पाहिजे. ही विशुद्धी मार्गाची शिकवण आहे. आता त्यानंतर भगवान बुद्ध पहिलं काय सांगतात त्यांना की आपल्या मनातलं काही जे अशुद्धी असेल म्हणजे जे काही शुद्ध नाही, जे शुद्ध नाही असं तुम्ही पहिलं तुमच्या मनामधून काढून टाका. त्यानंतर माझ्या विशुद्धीच्या मार्गानुसार चांगल्या जीवनाचे 5 तत्वे आहेत. आता याच्यामध्ये नंतर त्यांनी 5 तत्वे सांगितले की आपल्या मनातलं काही जे विशुद्धीचं आहे ते जर काढून टाकायचं असेल त्यासाठी काय काय करावं लागेल. तर कोणत्याही प्राण्याची हिंसा न करणे किंवा त्याला इजा न करणे हे आपलं पहिलं शील आहे. आपण रोज म्हणतो पानाची पाता वेरमणी शिक्का पदम समाधियामी, आणि याचा हेच अर्थ आहे की कोणत्याही प्राण्याला हिंसा किंवा इजा न करणं हे आपण पहिलं शील बाळगलं पाहिजे. त्यानंतर चोरी न करणे, आपण चोरी नाही केली पाहिजे कधी, हे दुसरं शील आहे. आपण जे रोज म्हणतो आदिन दाना वेरमणी शिक्का पदम समाधियामी. त्याच्यानंतर व्याभिचार न करणं, त्याच्यानंतर म्हणजे व्याभिचार केला नाही तरी आपल्याकडून दुःख कोणतं निर्माण होणार नाही आपल्याकडे. त्यानंतर असत्य न बोलणे म्हणजे खोटं बोलणे, मिथ्याचारा वेरमणी शिक्कापदम समाधियामी. आणि त्यानंतर मादक पेय ग्रहण न करणे म्हणजे सुरा मेरय मज्जे पमाज ठाणा वेरमणी शिक्कापदम समाधियामी. म्हणजे मी कोणत्याही प्रकारचं ज्याच्यापासून नशा होते म्हणजे दारू असेल, गांजा असेल, आणखी जे जे काही पदार्थ असतील, दारू असेल, तंबाखू असेल, तर या कोणत्याही गोष्टीचं सेवन नाही केलं पाहिजे. तेव्हा तुमच्यापासलं दुःख हे ऑटोमॅटिक नष्ट होते असं भगवान बुद्धानं पहिले 5 शील सांगितले. माझे असे म्हणणे आहे की प्रत्येक माणसाने ही तत्वे मान्य करणे अत्यंत आवश्यक आहे. कारण प्रत्येक मनुष्य जे जे काही करतो त्यांचे मूल्यमापन करण्यासाठी त्यांच्यापाशी एक परिमापन असले पाहिजे की ज्याच्यामुळे तो आपल्या चांगल्या अथवा वाईट वर्तणुकीचे मोजमाप करू शकेल. म्हणजे प्रत्येक माणसानं हे 5 शील जे आहे ते बाळगले पाहिजेत. आणि 5 शील बाळगल्यामुळे त्यांच्या पुढे काही जर म्हणजे त्याच्या जवळ दुःख येणारच नाही. आणि रोजच्या व्यवहारामध्ये आपण किती समजा पाप करतो, किती पुण्य करतो याचं काही मोजमाप आपल्याकडे असलं पाहिजे. म्हणजे किंचित समजा एखाद्या वेळेस आपल्या हातून पाप घडते, समजा चलता चलता समजा आपण वरी बघत चाललो, खाली एखादी समजा काहीतरी मुंगळा निघला असेल, एखादा कीटक निघला असेल आणि त्याच्यावर आपला पाय पडतो आणि त्याचा जीव जातो की नाही, ते बी हत्याच आहे. कारण आपल्यामुळं ते झालेलं आहे, ते मेलेलं आहे. परंतु किंचित असे काही जे हे असतात तर असे यांचं आपण मोजमाप ठेवलं पाहिजे.
की एका दिवसामध्ये बाबा माझ्याकडून किती चुकी झाल्या, माझ्याकडून किती चांगलं झालं, एका दिवसामध्ये किती चांगलं झालं याचं मोजमाप कसं असलं पाहिजे. मग किती होऊ द्या, भले बी तुमच्याकडून एक हत्या होईल, एक वेळेस खोटं बोलसाल, 10 हत्या होतील 10 वेळेस खोटं बोलसाल, किंवा 100 वेळेस खोटं बोलसाल 100 हत्या होतील तुमच्या हातून, परंतु याचं मोजमाप असलं पाहिजे. आणि जेव्हा मोजमाप तुमच्याकडे असेल तर तेव्हा मात्र पूर्ण हिशोब लागते की अरे बाबा, जसं आपण पैसे असतात ना, आपल्याकडे पैसे असतात आणि पैसे असतात ना, तर जेव्हा आता समजा कोणी नोकरीवाला असेल किंवा एखादा साधा कामवाला असेल आणि त्याला समजा हप्त्याची पगार झाली, तर हप्त्याची पगार झाल्यावर तो पहिला हिसाब लावतो की मला 8 दिवसासाठी किंवा महिनेभरासाठी राशन लागते समजा 2-3 हजाराचं, त्याच्यानंतर मग दुसरं काही किराणा लागते, दुसरं काही दवा पाणी आहे, याला कपडे घ्यायचे, मुलांना कपडे आहेत, फॅमिलीला कपडे घ्यायचे, किंवा एखादा आता समजा एक बुद्ध जयंती यायली किंवा भीम जयंती यायली, मग त्याला आपल्याला काही ना काहीतरी खायचं, गोडधोड करायचं, तर हे हिशोब लावते की नाही. आणि जेव्हा ते हिशोब लावतो तेव्हा तो बरोबर जेवढे पैसे असते की नाही तेवढ्याच पैशाचं बरोबर सामान घेतो, तेवढे पैसे पुरवतो. पण त्यानं जर समजा हिशोबच नाही केला, आले समजा 10,000 पगार आली आणि हिशोबच नाही केला, चल दुकानावर जाऊ, आणि एका दुकानावर गेले फटाफट हे काढ ते काढ ते काढ ते काढ ते काढ, बिल झालं 15,000, जमल का? जमणार नाही ना. मग याच्यासाठी प्रत्येक याचा हिशोब आपल्यापाशी असला पाहिजे, प्रत्येक गोष्टीचं मोजमाप आपल्यापाशी असलं पाहिजे. म्हणजे ज्यावेळेस आपल्यापाशी मोजमाप असते ना, जरी आपल्या हातून समजा 100 गुन्हे जरी घडले असतील आणि जेव्हा आपण घरी परत येऊ संध्याकाळी आणि जेव्हा आपण झोपायच्या वेळेस जेव्हा आसनावर पडू आणि त्यावेळेस आपण त्याचा हिशोब करू की यार आज माझ्याकडून 100 गुन्हे घडलेले आहेत, आणि ज्या वेळेस तुम्ही हा विचार मनाशी करसाल की 100 गुन्हे माझ्याकडून घडलेले आहेत, म्हणजे 100% सांगतो की दुसऱ्या दिवशी 100 घडणारच नाही, त्याच्यापेक्षा एक तरी कमी घडल. आणि असं जर रोज करत गेलं तर एक दिवस असा येईल की तुमच्याकडून एकही गुन्हा घडणार नाही, आणि एकही गुन्हा जेव्हा घडला नाही तर तेव्हा ताबडतोब म्हणजे तेव्हा तुमच्याकडून दुःख कोणतं निर्माण होणारच नाही. दुःख म्हणजे काय आहे की मी कोणाचा खून केला आणि हे माझ्या मनाला नाही पटलं, किंवा मन माझं खात आहे, समजा माझं मन मला खात आहे की मी काहीतरी खोटं बोललो किंवा काहीतरी हे केलं, मग त्या ठिकाणी दुःख निर्माण होते. तर हे भगवान बुद्धाने या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि माझ्या शिकवणुकीप्रमाणे ही 5 तत्वे किंवा शिले माणसाच्या चांगल्या अथवा वाईट कृतीचे मोजमाप करण्याचा मापदंड आहे. आणि हे जे शील आहे, भगवान बुद्धाने जे शील दिलेलं आहे किंवा ही जी 5 तत्वे दिलेली आहेत, तर हे तत्वे आपण चांगलं करायलो की वाईट करायलो, आणि किती चांगलं करायलो किती वाईट करायलो याचं मोजमाप करण्याचं साधन आहे. म्हणजे आपण कसं मोजमाप समजा ते तांदूळ ज्वारी जे मोपायचे ना, त्याला ते काय म्हणतात, आदली पायली जे बी असते ना, त्यांना मोजमाप करतो. तर त्याचप्रमाणे आपल्या हातून किंवा आपल्या शरीरापासून काहीतरी चांगलं वाईट घडण्याचं मोजमाप म्हणजे हे शील आहे, असं भगवान बुद्ध सांगतात. जगात सर्व पतित लोक असतात, परंतु पतिताचे 2 वर्ग असतात. ज्याच्या समोर काही आदर्श असते असे पतित, आणि त्यांच्या समोर कोणताच आदर्श नसते असे पतित. म्हणजे पतित म्हणजे जे आपल्या याचं समजा मोजमाप ठेवणारे किंवा कोणतं तरी समजा पाप करणारे न करणारे अशा प्रकारचे काही जे 2 लोक असतात, ते यांच्यापाशी हे असे 2 प्रकारचे लोक असतात. त्यांच्या समोर कोणताच आदर्श नाही अशा पतिताला आपण पातित आहोत हेच कळत नाही. आता काही जे लोक असतात तर त्यांच्या समोर कोणता आदर्शच नसते. आदर्श नसते म्हणजे काय की चांगले काहीतरी काम करण्याची इच्छा नसते, चांगलं काय करावं ही त्याला समजतच नसते. आणि जेव्हा त्याला समजणार नाही तेव्हा पतितांना अपतिताला काय समजणार आहे, काही समजणार नाही. ते नेहमीच पतित राहतो. या उलट ज्याच्या समोर एखादा आदर्श आहे असा पतित आपल्या पतित अवस्थेतून वर येण्यासाठी प्रयत्न करीत असतो. यांचे उत्तर असे की आपण पतित आहोत हे त्याला माहीत असते. म्हणजे समजा माझ्याकडून एखादा गुन्हा घडला हे जेव्हा आपल्याला कळल तेव्हा ऑटोमॅटिक समजा दुसऱ्या दिवशी की काही जरी झालं तर मी गुन्हा माझ्या हातात ते घडू देणार नाही. समजा आज एका जणाला आपण शिवी दिली आणि दिलेली शिवी नंतर आपलं मन आपल्याला खात आहे समजा की तू बाबा त्याला शिवी दिली, द्यायला पाहिजे नव्हती पण दिली, मग ते नाराज होणार, असं होणार तसं होणार, काही नातं असेल तर नातं तुटणार. हे जेव्हा आपल्या मनाला कळणार तेव्हा ऑटोमॅटिक दुसऱ्या दिवशी काय करणार की आपण होय जे झालं ते होते पण आता मी माझ्या तोंडातून शिवी काढणारच नाही असा माणूस निश्चय करते. आणि त्यामुळं ऑटोमॅटिक त्या माणसाचं दुःख कमी होते. मनुष्याचे जीवन नियमित करण्यासाठी त्यांच्या समोर एखादा आदर्श असणे आणि कोणताच आदर्श नसणे यांच्यातील हा फरक आहे. महत्वाची गोष्ट माणसाच्या अधःपतनात ही नसून
त्या अवस्थेत मुक्त होण्याच्या आदर्शाचा अभाव हीच होय. म्हणजे याच्यामध्ये आता जे चांगलं किंवा वाईट ज्या माणसाला समजते आणि याच्यामधून काही माणसं जे आहेत तर ते चांगलं होण्याचा प्रयत्नच करत नाहीत. त्याला कळायला समजा की मी माझ्या हातून काहीतरी घडतंय. म्हणजे काही समजा दारू पिणारे आहेत असतात बघा, त्याला थोडासा एखादा तुम्ही समजून सांगा की बाबा दारू जर पिला ना तर तू लवकर मरशील, एक गोष्ट सांगा, त्याला 10 गोष्टी आपल्याला सांगते नंतर. अरे मग कोणाला जास्त मरायचं आहे, बरं आहे की मग आजकाल अटॅक आले, ऍक्सिडेंट झाले, मग ते बाजूवर पडून मरतात, त्यासाठी तर लवकर मेलेलं चांगलं आहे सांगतात की. तर याच प्रमुखाला समजा जर कोणाला समजा तिच्यातून आपल्याला बाहेर निघायचंच नाही तर तेव्हा मात्र तो पतितच राहणार आहे माणूस, किंवा तो पापच करत राहणार आहे आणि त्याची पापाची जी पायली म्हणतात ना ती भरतच राहणार आहे असं त्या ठिकाणी सांगले जाते. परिवारजन, तुम्ही विचाराल की जीवनाचा आदर्श म्हणून मान्य करण्यास ही तत्वे योग्य का, आणि तेव्हा वेळेस बुद्ध परिवारजकाला म्हणतात की परिवारजन, तुम्ही आता विचारसाल की जीवनाचा आदर्श म्हणून मान्य करण्यामध्ये हेच तत्वे आवश्यक का आहेत असं विचारसाल. या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला स्वतःला सापडेल जर तुम्ही स्वतःलाच असा प्रश्न केला की ही तत्वे व्यक्तीच्या हितासाठी आहेत काय, किंवा ती सामाजिक हित साधणारी आहेत काय. आणि त्यानंतर पुन्हा परत आणखी बुद्ध काय म्हणाले की हे जे 5 शील आहेत, या 5 शीलाचा विचार तुम्ही स्वतःच करून बघा. म्हणजे तुम्ही स्वतःच हे करून बघा की बाबा मी कोणाचा जर खून करणार नाही, मी कोणाला जर खोटं बोलणार नाही, आणि असं जर केलं तर माझ्या मनावर काय परिणाम होईल किंवा माझा इतरांसोबत काय परिणाम होईल, तर तुम्हाला त्या प्रश्नाचे उत्तर मिळेल असं त्या ठिकाणी बुद्ध म्हणतात. जर या प्रश्नाला तुमची उत्तरे होकारात्मक असतील तर माझ्या विशुद्धी मार्गाची तत्वे जीवनाचा खरा आदर्श म्हणून मान्यता मिळवण्यास लायक आहे हेच त्यावरून सिद्ध होईल. आणि हे जे 5 शील आहेत, हे 5 शील जेव्हा तुम्ही स्वतःच्या मनाला विचारून बघसाल की खरे आहेत की म्हणजे चांगले आहेत की वाईट आहेत, तेव्हा तुम्हाला ते चांगलेच आहेत असं तुम्हाला समजेल. आणि जेव्हा तुम्हाला ते चांगलंच आहे असे समजेल त्यावेळेस मी जे तुम्हाला काही शिकवून देतो तर हे शिकवून सुद्धा कल्याणकारी ठरणारी आहे किंवा तुमच्या फायद्याची ठरणारी आहे असं बुद्ध त्या ठिकाणी सांगतात. त्यानंतर भगवान बुद्धाचे पहिले प्रवचन या ठिकाणी. नंतर भगवान बुद्धाने परिवर्जकांना अष्टांगिक मार्गाविषयी प्रवचन दिले. भगवान बुद्धाने सांगितले की अष्टांगिक मार्गाचे 8 घटक आहेत. आता अगोदर बुद्धानं काय सांगितलं, पंचशील सांगितलं. आता काय सांगायचे बुद्ध, काय सांगतात की अष्टमार्ग सांगायचे. म्हणजे आपल्या मनाला कुठंतरी घेऊन जाण्यासाठी जे 8 मार्ग चांगले आहेत, म्हणजे भगवान बुद्धाने ठरवले समजा 8 मार्ग ठरवले, तर त्या 8 मार्गानेच आपण गेलं पाहिजे. तर ते कोणते मार्ग आहेत आपण बघूयात. अष्टांगिक मार्गाचे सर्वात पहिले महत्वाचे अंग सम्मादिट्ठी म्हणजे सम्यक दृष्टी या स्पष्टीकरणाने भगवान बुद्धाने आपल्या प्रवचनात सुरुवात केली. आता हे जे 8 मार्ग आहेत त्या 8 मार्गामध्ये सर्वात पहिलं आपण काय बाळगलं पाहिजे की आपली दृष्टी किंवा आपली जी नजर आहे तर ही नजर साफ असली पाहिजे. म्हणजे आपण नजर कुठेतरी म्हणजे एखादा समजा चांगली वस्तू आहे कोणती तरी, मग आपली नजर तिकडे बघितलं की पटकन आपलं मन म्हणते अरे लयच चांगली आहे. आणि एखादी कोणती तरी वाईट गोष्ट आहे समजा जी आपल्या पाहण्याला येत नाही किंवा आपल्याला पाहू वाटत नाही, आणि अशा वस्तूकडे समजा नजर गेली तर आपलं मन पटकन म्हणते अरे काय घाण आहे रे, असं आहे रे, तसं आहे ते. तर हे जे आपण विचार आहे हे विचार नाही केला पाहिजे. त्यासाठी आपली नजर जी आहे ना तर फक्त नजरला फक्त एवढंच काम द्यायचं की जे समोर आहे ते फक्त बघायचं, पण ते चांगलं की वाईट हे ठरवायचं नाही असं या ठिकाणी भगवान बुद्ध सांगतात. सम्यक दृष्टीचे महत्व समजण्याकरिता भगवान बुद्ध परिवार्जकांना म्हणाला की परिवार्जक हो, जग ही एक अंधार कोठडी असून मनुष्य हे तिच्यातील एक कैदी आहे हे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. आता या ठिकाणी भगवान बुद्ध काय म्हणतात की हे जे सर्व जग आहे एक अंधार कोठडी आहे आणि त्या अंधार कोठडीमध्ये फक्त तुम्ही एकटेच आहात हे प्रथम तुम्ही समजून घेतलं पाहिजे. ही अंधार कोठडी गडद अंधाराने भरलेली आहे. अंधार इतका आहे की कैद्याला क्वचितच काही दिसू शकते, कैद्याला आपण कैदी आहोत हेही कळत नाही. आणि त्या ठिकाणी अंधार इतका जास्त आहे की त्याचं तुम्हाला काहीच दिसत नाही, आणि काहीच दिसत नाही स्वतःला सुद्धा तुम्ही बघू शकत ना, एवढा अंधार त्या ठिकाणी आहे असं त्या ठिकाणी असं म्हणजे बुद्ध सांगतात.
दीर्घकाळ अंधारात राहिल्यामुळे मनुष्य केवळ आंधळा होऊन राहिला आहे इतकेच नाही तर त्याला प्रकाश म्हणतात अशी एखादी वस्तू अस्तित्वात असू शकते याबद्दल त्याला शंका वाटते. जसं एखादा आंधळा माणूस असते बघा, ज्याला दोन्ही डोळे नसतात, तर दोन्ही डोळे नसल्याच्या नंतर त्याला जर एखादा आपण विचारलं की बाबा प्रकाश कसा असतो, प्रकाश म्हणजे उजेड कसा असतो हे जर त्याला विचारलं तर ते सांगू शकेल का? सांगू शकत नाही. तसंच समजा एखाद्या अंधाऱ्या कोठडीमध्ये जर आपल्याला ठेवलं, एवढी अंधारी कोठडी समजा की आपल्याला स्वतःला सुद्धा बघू शकत नाही, आणि त्या ठिकाणी समजा त्या माणसाला समजा प्रकाश काही विचारलं तर त्याला समजेल का? म्हणजे प्रकाश काय आहे, कुठं आहे हे समजेल का? त्याला समजणारच नाही. तर त्यामुळं तो काय म्हणत माहिती की प्रकाश अशी नावाची काही चीज आहे का? त्याला माहितच नाही ना. त्याच्यामुळे ते म्हणत की बाबा प्रकाश नावाची अशी सुद्धा काही चीज आहे का हे मला माहितच नाही. मन हे एक असे साधन आहे ज्याच्यामुळे मनुष्याला प्रकाश मिळू शकतो, आणि आपलं मन सुद्धा तसंच आहे. मन सुद्धा आपलं तसंच आहे की ज्याच्यामुळे आपल्याला प्रकाश मिळू शकतो. तथापि अंधार कोठडीतील कैद्याच्या मनाची अशी अवस्था नाही की त्यांचे मन हे या बाबतीत एक साधन ठरेल. आता याच्यामध्ये जे अंधार कोठडीमध्ये जे आपण ठेवलेला कैदी आहे त्यांना अगोदर इकडे तिकडे बघितलेलं असते, त्याच्यामुळे त्यांच्या बाबतीत थोडंसं ते कमी प्रमाणात ठरेल. त्यांच्या मनाची अवस्था त्यांना केवळ दृष्टी असल्यामुळे अंधारासारखी एक वस्तू अस्तित्वात आहे हे दाखविण्यापुरता अगदी थोडा प्रकाशच आत येऊ देते. आता कसं आहे माहिती आहे का की जे आंधळ आहे त्याची गोष्ट वेगळी, पण एखाद्याला डोळे आहेत आणि त्याला आपण अंधाऱ्या कोठडीत ठेवलं, अंधारी कोठडी एवढी गडद आहे की त्यांना स्वतः सुद्धा दिसत नाही, परंतु त्यांना अगोदर जग बघलेलं असते, त्यांना उजेड बघितलेला असते, अगोदर त्यांना अंधार बघितलेला असते. त्याच्या अंदाजावर मात्र ते काय करते, काही ना काही समजा करू शकते. समजा ते की ते प्रकाश कसा आहे, अंधार कसा आहे, अंधार तर कमीत कमी बघू शकते की नाही. तर या दोघांमधला समजा फरक बी या ठिकाणी सांगितलेला आहे. अशा प्रकारे त्यांची आकलन शक्ती स्वभावतच सदोष असते. त्यामुळं काय होते की तो आधी कधी ना कधीतरी उजेडात राहिलेला असते, त्यांच्यामुळं त्यांची जी आकलन शक्ती जी असते हे त्याला काही ना काहीतरी समजण्यासारखी असते की बाबा उजेड असते. जरी त्याने डोळे बंद केले तरी उजेड कसं म्हणलं की त्याच्या बरोबर डोळ्याच्या समोर उजेड कसं असते ते येते चित्र समजा. परंतु परिवारजक हो, या कैद्याची स्थिती जितकी दिसते जितकी निराशाजनक नाही हे लक्षात ठेवा. त्यामुळं हे जे कैदी आपण मधात ठेवला अंधार कोठडीत, तर त्याला बाहेरचं जर काही विचारलं तर तो सांगू शकते, म्हणजे त्याला काही ना काहीतरी ज्ञान असते. त्यामुळं ते तेवढाही निराशाजनक नाही असं सुद्धा त्या ठिकाणी बुद्ध सांगतात. कारण माणसात इच्छाशक्ती या नावाची एक शक्ती असते. जेव्हा योग्य हेतू निर्माण होतात तेव्हा त्या इच्छाशक्तीला जागृत करता येते व तिला गती देता येते. आता आपलं एक मन असते, या मनाला एक इच्छा असते आणि त्या इच्छेला एक शक्ती असते. ज्याप्रमाणे आपण विचार केला तर त्या प्रकारे आपलं मन तिकडे धावते. कोणीकडे धाव मग, बिलकुल तिकडे धावणार. तर असं सुद्धा आपल्या मनाचं या ठिकाणी बुद्ध सांगतात. कोणत्या दिशेने इच्छाशक्तीला गती द्यावी हे पाहण्या इतकीही जरी माणसाला प्रकाश मिळाला तरी तो मनुष्य अशा प्रकारे आपल्या इच्छाशक्तीला गतिमान करू शकेल की शेवटी त्यांची इच्छाशक्ती त्याला बंधमुक्त करेल. म्हणजे जर समजा आपल्याकडे काही इच्छाशक्ती असेल, आपलं मन कुठेतरी जाणार असते आणि मन जिथं जाते म्हणजे आपलं कुठं ना कुठेतरी मन गेलं की त्याचं सगळं आपलं संपलं. परंतु ज्या माणसामध्ये मन कुठं घालायचं कुठं नाही घालायचं याचं जे काही शक्ती असते त्याला जर दिली, ते जर शिकून त्या माणसाला आपण जर दिली, म्हणजे अंधारात राहणाऱ्या जे कोठडीत राहणारा जो माणूस आहे, त्या डोळे आहेत, त्याला अगोदर जग बघलेलं आहे, त्याच्यामुळे त्याला सगळं माहित आहे की जग कसं आहे, उजेड कसा आहे, अंधार कसा आहे. आणि त्याचप्रमाणे हे जो माणूस आहे तर या माणसाचं मन कुठेही जरी जात असेल तरी मात्र आपलं मन कुठं जात आहे हे त्याला समजलं पाहिजे. समजलं तर खरं आहे, आणि समजलंच नाही तर म्हणजे त्याला ते समजू शकते. जर चांगला सुज्ञान माणूस जर असेल तर त्याला समजू शकते की बाबा माझं मन वाईट मार्गाला जात आहे किंवा माझं मन चांगल्या मार्गाला जात आहे. आणि हे दोन गोष्टी जरी समजल्या तरी मात्र तू सगळं त्याचं जीवन एक सुखद झालं असं त्या ठिकाणी म्हणल्या जाते. अशा प्रकारे मनुष्य जरी बंधनात असला तरी तो बंधमुक्त होऊ शकेल. शेवटी स्वातंत्र्याकडे नेणारी पावले टाकण्यास तो कोणत्याही क्षणी सुरुवात करेल. आणि असा जो माणूस आहे की ज्याला आपलं मन कुठं जात आहे हे समजत आहे समजा, आणि ज्याला मन कुठं जात आहे हे समजत आहे, त्या अर्थी तो चांगल्या मार्गाने जर जात असेल तर त्याला चांगलं वाटेल, पण वाईट मार्गाने जात असेल ना मन, तर तेव्हा त्याला वाटेल की अरे यार मन जे आहे ते वाईट मार्गाला चाललेलं आहे, त्यामुळे मी माझ्या मनाला कुठेतरी थांबवलं पाहिजे.
आणि त्यामुळं तो आपल्या मनाला थांबवू शकतो, वाईट मार्गाकडे जाऊ देत नाही, हे या ठिकाणी बुद्ध सांगतात. आपल्याला पाहिजे त्या दिशेने जाण्यासाठी आपल्या मनाला आपण वळण लावू शकतो, हे त्यांचे कारण आहे. आणि जेव्हा आपलं मन कुठेतरी वाईट मार्गाला जात आहे हे जेव्हा आपल्याला कळल, तेव्हा आपण आपल्या मनाला अरे बाबा थांब, तुझं मन तिकडे जाऊ दे नको, तुझं मन या मार्गाला जाऊ दे, असं आपण आपल्या मनाला सांगू शकतो. मन हेच आपल्याला जीवनाच्या कारागृहात बंदिवान करीत असते आणि तेच आपल्याला तिथे डांबून ठेवते. आणि आपलं मनच जे काय आहे ते मनच आपल्याला कुठे ना कुठेतरी डांबून, म्हणजे कोणत्या ना कोणत्या व्यसनेच्या मना कशाच्या तरी आहारी घालते, असं त्या ठिकाणी बुद्ध सांगतात. पण मन जी गोष्ट निर्माण करते ते नष्टही करू शकते. जेव्हा आणि मन समजा एखादी गोष्ट जशी निर्माण करते की बाबा मला हे असं काहीतरी वाईट दिसत आहे, तर त्या ठिकाणी ते गोष्ट नष्ट करू शकते. म्हणजे तर नाही मला वाईट बघायचं नाही, मला काहीतरी चांगलं बघायचं आहे. मग तिकून आपली जी मनाची नजर आहे ती नजर फिरवली, म्हणजे आपण आपल्याला काय करतो काय नाही ते समजते. जर मनाने माणसाला बंधनात टाकले असेल तर तेच मन योगी दिशेने वळविल्यास त्याला बंधमुक्तीही मिळू शकते. सम्यक दृष्टी जे करू शकते ते हेच होय. म्हणजे सम्यक दृष्टी म्हणजे चांगली दृष्टी, आपण आपल्या डोळ्यानं काहीतरी चांगलं बघायला पाहिजे. तर हे सम्यक दृष्टीचा अर्थ जे आहे हे आतापर्यंत जे सांगितलेलं आहे ही अशी आपली दृष्टी असली पाहिजे. हे पहिलं याच्यातलं एक म्हणजे मार्ग समजा. सम्यक दृष्टीचा अंतिम उद्देश काय आहे परिवारजकाने विचारले, तेव्हा भगवान बुद्धाने उत्तर दिले की अविद्येचा विनाश हा सम्यक दृष्टीचा उद्देश आहे आणि सम्यक दृष्टी ही मिथ्या दृष्टीच्या अगदी उलट आहे. आता या ठिकाणी सम्यक दृष्टी काय आहे हे परिवारजकांना विचारल्याच्या नंतर भगवान बुद्ध काय म्हणतात की सम्यक दृष्टी याला सर्वात महत्वाचं अविद्या आहे. अविद्या म्हणजे आपला अनपडपणा, म्हणजे आपण काही शिकलो नाही. आणि ज्या वेळेस आपण शिकलो नाही तर त्या अर्थी आपलं मन कुठं जात आहे हे आपल्याला समजणारच नाही. म्हणजे आपल्याला काहीतरी 4 पुस्तकं वाचलेली पाहिजेत. 4 पुस्तकं वाचल्यानंतर आपल्याला कळेल की बाबा पाप याच्यानं होते, त्याच्यानं पुण्य होते, हे आपल्याला समजेल. आणि ते समजल्याच्या नंतर आपलं जर त्या पापाच्या मार्गाला समजा कुठं मन जात असेल तर ते आपल्याला समजेल. एखादा अडाणी माणूस त्याला काय समजणार आहे. मनुष्याला दुःखाचे अस्तित्व आणि दुःख निरोधाचा उपाय ही उदांत सत्य न समजणे म्हणजेच अविद्या होय. म्हणजे मनुष्याला दुःख कशापासून निर्मित होते, दुःख कशापासून उत्पन्न होते आणि दुःख निरोधाचा काही उपाय हे उदांत आहे, म्हणजे काही ना काहीतरी आहे, हे असं त्या अडाणी माणसाला समजणारच नाही. सम्यक दृष्टीचा हेतू माणसाने कर्मकांडाच्या विधींना व्यर्थ समजणे आणि शास्त्राच्या पवित्र्यातील मिथ्या विश्वास टाकून देणे हा आहे. आणि त्यानंतर भगवान बुद्ध काय सांगतात की सम्यक दृष्टी म्हणजे काही जे चांगलं आपण बघायचं, तर हे जे काही कर्मकांड असतील, काही शास्त्र असतील, समजा ते म्हणतात ना काय म्हणतात त्याला, ते काही ना काही मंत्र फिंत्र म्हणतात बघा, तर हे जे आहे ना तर हे बरोबर नाही की आपल्याला समजेल जेव्हा आपण या गोष्टी आपली जे दृष्टी आहे चांगली राहील त्यावेळेस. सम्यक दृष्टी करता माणसाने अद्भुत कल्पनाचा त्याग केला पाहिजे. निसर्ग नियमाविरुद्ध कोणतीही गोष्ट करून होऊ देऊ नये, ही गोष्ट माणसाने मानता कामा नये. तेव्हा भगवान बुद्ध काय म्हणतात की सम्यक दृष्टी करता म्हणजे चांगल्या दृष्टी करता आपण जे चांगलं काही बघतो त्याच्यासाठी जे काही आपल्या अद्भुत कल्पना आहेत, अद्भुत कल्पना म्हणजे जे समजा आपण काही स्वप्न बघल्यासारखं किंवा काहीतरी जे काल्पनिक काही हे आहे, समजा काल्पनिक कोणती समजा कोणती परी येते किंवा ते सोन्याची कुऱ्हाड, ते अशा गोष्टी आपण ऐकलेल्या आहेत. तर अशा प्रकारच्या काही ज्या कल्पना म्हणजे फुकटच आपल्याला मिळायला पाहिजेत, अशा जे काही कल्पना आहेत तर या कल्पनाचा सर्वात पहिला आपण त्याग केला पाहिजे. फुकटचं मला काहीच नको. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे जे निसर्गाचे जे नियम आहेत तर या निसर्गाच्या नियमाच्या विरोधात जाऊ नये. जे निसर्गाचा नियम आहे ना ते निसर्गाच्या नियमाप्रमाणे आपण गेलं पाहिजे, तरच आपण दुःखमुक्त होतो. हे या ठिकाणी सम्यक मार्ग जे आहेत तर ते मार्ग या ठिकाणी सांगितलेला आहे. ज्या सिद्धांतांना वास्तवतेचा किंवा अनुभवाचा आधार नाही व ते केवळ काल्पनिक अनुमाने आहेत, ते सिद्धांत सम्यक दृष्टीलाही ताजे आहेत. म्हणजे एखादी गोष्ट आहे की जे काल्पनिक आहे. आता काल्पनिक म्हणजे आपण त्याची गोष्ट ऐकलेली आहे बघा, ते काय म्हणतात परीस नावाचा दगड माहिती आहे तुम्हाला, काल्पनिक आहे की त्याला कोणतीही वस्तू लागली की ती सोन्याची बनते असं म्हणतात. परंतु हे जे काल्पनिक गोष्ट आहे, हे काल्पनिक गोष्ट जर आपण ऐकली मनात ठेवली तर त्याचा आपल्याला लोभ बी निर्माण होते. कसा लोभ की यार एखादा असा काल्पनिक दगड मला मिळाला तर
मग मी बी सोनं करेल, मग मी बी मोठा होईल, मी श्रीमंत होईल, करोडपती होईल, अब्जपती होईल. तर हे अशा जे काही काल्पनिक गोष्टी असतील ते या काल्पनिक गोष्टीचा आपण त्याग केला पाहिजे असं भगवान बुद्ध त्या ठिकाणी सांगतात. स्वतंत्र मन आणि स्वतंत्र विचार हे सम्यक दृष्टीसाठी आवश्यक आहेत. आता सम्यक दृष्टीसाठी काय आवश्यक आहे की आपले स्वतंत्र विचार असले पाहिजे, कोणत्याही बंधमुक्त नसले पाहिजेत किंवा कोणाचं ऐकून केलं म्हणून नको आहे, आपण आपल्या मनानं ते केलं पाहिजे. त्यामुळं सम्यक दृष्टी बनते. प्रत्येक माणसाला काही ध्येय, आकांक्षा आणि महत्वाकांक्षा असतात. अशी ध्येय, आकांक्षा आणि महत्वाकांक्षा ही उदात्त आणि प्रशासनीय असावी, ती क्षुद्र आणि अयोग्य नसावी, हे सम्यक संकल्पाचा आशय आहे. आणि त्यानंतर भगवान बुद्ध काय सांगतात की प्रत्येक माणसाकडे काहीतरी आकांक्षा असतात, महत्वाकांक्षा असतात. म्हणजे मला हे करायचं, मला ते करायचं. काही अशा असतात की मला असं मिळायला पाहिजे, तसं व्हायला पाहिजे, माझा मुलगा समजा कोणीतरी मोठा एखादा कलेक्टर व्हायला पाहिजे. हे जे आशा असतात माणसाच्या, तर हे जे आशा प्रत्येक माणसालाच असतात समजा या आशा. परंतु प्रत्येक माणसाला याच्यापैकी चांगल्या आशा पाहिजे, आशा असल्या पाहिजेत. म्हणजे खरंच माझ्या मुलानं फक्त कलेक्टरच व्हायला पाहिजे, बल्कि कोणाची अशा नको की माझ्या मुलानं तिकडे काही करो, मला घेणं नाहीये, परंतु संध्याकाळी येताना कमीत कमी 1 लाख रुपये घेऊन आला पाहिजे. अशी जर आपली इच्छा उत्पन्न झाली तर मग काय होते, त्या इच्छेमधून आपल्या मुलाला वेगळे मार्ग लागतील. मग त्याने कोणाची खून करेल, पाकिट मारेल आणि 1 लाख रुपये घेऊन येईल. परंतु चांगले जर मार्ग आपल्या मनामध्ये असतील तर मात्र त्या मार्गानुसार आपला मुलगा हा कलेक्टरच बनल. त्यामुळं इच्छा ही प्रत्येकालाच असतात. इच्छा असू द्या, चांगल्या इच्छा असतात, वाईट बी इच्छा असतात, परंतु तुम्ही फक्त चांगल्या इच्छा बाळगा असे या ठिकाणी बुद्ध सांगतात. आणि त्यानंतर सम्यक वाचा पुढील शिकवून देते. याच्यातील दुसरा जो मार्ग आहे, पहिलं काय होतं की सम्यक दृष्टी, आणि दुसरा जो मार्ग भगवान बुद्धाने सांगितलेला आहे तर ती आहे सम्यक वाचा. आता सम्यक वाचा म्हणजे आपण जे बोलतो तर हे चांगलं बोललं पाहिजे. तर हे भगवान बुद्धाचा दुसरा अष्टांगिक मार्गामधला दुसरा मार्ग. तर याच्यामध्ये सांगितलेलं आहे की माणसाने जे सत्य असेल तेच बोलावे. त्यानंतर असत्य बोलू नये, खोटं बोलू नये. त्यानंतर माणसाने दुसऱ्याविषयी वाईट बोलू नये. एखादा माणूस कितीही वाईट असेल, आपण तर चांगले आहोत ना, मग आपण त्याच्याबद्दल कशाला वाईट बोलायचं? त्यांना वाईट राहू द्या, ते त्याच्या ठिकाणी, आपण आपल्या ठिकाणी. त्याच्यानंतर माणसाने दुसऱ्याची निंदा नालस्ती करण्यापासून प्रवृत्त राहावं. सर्वात महत्वाचा आणि फक्त महिलापाशी असणारा गुण म्हणजे निंदा नालस्ती कोणाची करायचीच नाही. बरोबर आहे की नाही? आता दिवसभर बघा माणसं जातात कामाला इकडे तिकडं, बाहेर सरासरी काही कामं नसतात. मग काम झाले, जेवण झालं, सगळं झालं की 2 बाया घराच्या बाहेर बसल्या आणि मग ही अशी, ती तशी, ते तसा, ते तसा, हे फलानं, हे बिस्तानं, ही जी निंदा नालस्ती आहे तर ही करता कामा नये. म्हणजे आपली जी वाणी आहे, आपलं जे तोंड आहे, हे पुन्हा काहीतरी चांगलं बोलण्यासाठी दिलेलं आहे. हे सुद्धा भगवान बुद्ध या ठिकाणी सांगतात. त्यानंतर 5वं सांगतात की माणसाने आपल्या लोकांविषयी रागाची किंवा शिवीगाळीची भाषा वापरू नये. आता सर्व जग हे आपलंच आहे, माणसं म्हणजे सर्व माणसं आपलेच आहेत. तेव्हा कोणत्याही माणसासाठी आपण शिवीगाळीचा जे काही शब्द उपयोग करतो तर ते शिवीगाळ कोणालाही केली नाही पाहिजे. तर त्याच्यानंतर 6वी जी शिकवण सांगतात की माणसाने सर्वांशी आपुलकीने व सौजन्याने बोलावे. म्हणजे जसं समजा आता तुम्हाला उदाहरण सांगतो की आपण ट्रेननं किंवा बसनं कुठंतरी मुंबईला पुण्याला चाललो आणि जाता जाता सीट, आता पेशंट सीट आपल्यासाठी नसते. आता बस असो किंवा ह्या ट्रेन असो तर तिच्यामध्ये कमीत कमी एक सीट जे 3 माणसाची असते, बरोबर आहे की नाही? मग आपण त्या सीटवर बसलो आणि आपल्या बाजूला दुसरा कोणीतरी बसला, आपलं त्याचं काही घेणं देणं नाही, ओळख नाही, पाळख नाही, काहीच नाही. पण तरीही आपण त्याला आपुलकीने विचारतो, कुठून आले, कुठे चालले, लेकरवाळे किती, तुम्ही काय करता असं बोलतो की नाही? का वैर भावना बोलतो, अरे माझ्या बाजूला का बसलास तू, असं बोलतो का? नाही बोलतो. काही घेणं देणं असते का आपलं त्याच्यासोबत? काहीच नसते. तरीही पण आपण त्याच्यासोबत आपुलकीनं बोलतो की नाही? मात्र आपल्या घरी भाऊ असेल, कोणी असेल, समजा त्याच्यासोबत भानगडी झालेली आहेत, मग तू असा तू तसा बोलतो की नाही? तर त्यासाठी कोणीही असो, आपल्या ओळखीचा असेल नसेल, जवळचा असेल दूरचा असेल, कोणीही असेल,
त्या व्यक्तीसोबत आपण आपुलकीनं बोललं पाहिजे. आणि जेव्हा आपण आपुलकीनं बोललो तेव्हा मात्र आपल्या मनामध्ये आपुलकी निर्माण होते आणि कोणीतरी आपलं आहे असं निर्माण होते. त्यानंतरचं आहे, माणसाने अर्थहीन मूर्खपणाची बडबड करू नये. आता हे एक महत्वाचं आहे या ठिकाणी की भगवान बुद्ध सांगतात की आपल्याला जेवढं कामाचं आहे तेवढंच बोललं पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त बोलता कामा नाही. एवढं जास्त बोललं तेवढं मात्र चिडचिडपणा येणार, तेवढं जास्त म्हणजे एकूण एकाचे हेवे दावे वाढणार, सगळं काही वाढणार. मी सांगितल्याप्रमाणे सम्यक वाचेचे पालन करणे हे कोणत्या भीतीमुळे किंवा पक्षपातामुळे होता कामा नये. आता याच्यामध्ये हे आतापर्यंतचे 5-6-7 नियम सांगितलेले आहेत की आपली जे वाणी आहे, आपलं जे बोलणं आहे ते गोड असलं पाहिजे. परंतु हे जे गोड आहे तर हे कोणतरी मला सांगितलं म्हणून मी गोड बोलतो, कोणतरी मला सांगितलं म्हणून मी चांगलं काहीतरी तोंडातून शब्द काढतो, हे असता कामा नये. ते आपल्या मनातून निघले पाहिजे. कोणतरी सांगलं आणि म्हणून मी करतो तर ते फक्त एकच वेळेस करसाल आणि दुसऱ्या वेळेला परत आणखी विसरू. परंतु जेव्हा तुमचं मन तुम्हाला सांगते त्यावेळेस मात्र कितीही वेळेस असू द्या तुमच्या तोंडातून गोड शब्द बाहेर पडणार आहेत. सम्यक वाचेमुळे काय तोटा होईल किंवा आपल्या कृतीविषयी आपल्याला वरिष्ठाला काय वाटेल याचा सम्यक वाचेशी यंकिचिती संबंध असता कामा नये. आता याच्यामध्ये दुसरी गोष्ट काय भगवान बुद्ध सांगतात की मी चांगलं बोललो तर मला काहीतरी लाभ होईल. मी चांगला समजा एखादा आता नोकरीदार माणूस आहे समजा, तर मग त्याला असं वाटलं की मी माझ्या साहेबाला चांगलं बोललो मग त्यानं मला प्रमोशन करेल, नाही तर मला पगार वाढ करेल किंवा पैसे जास्त देईल, असं जे काही भावना निर्माण होते की नाही, तर हे असं गोड बोलणं काहीही कामाचं नाही. हे फक्त वरून गोड बोलणं आहे असं सुद्धा या ठिकाणी भगवान बुद्ध सांगतात. वरिष्ठाची आज्ञा किंवा वैयक्तिक फायदा हे सम्यक वाचेचे प्रमाण नाही. म्हणजे वरिष्ठाची म्हणजे आपल्यापेक्षा मोठ्या माणसाला काहीतरी फायद्यासाठी खोटं समजा गोड बोलणं हे चुकीचं आहे. सम्यक कर्मात ही योग्य वर्तनाची शिकवण देते. दुसऱ्याच्या भावना आणि त्यांचे हक्क यांचा मान राखून प्रत्येक कृती करावी अशी त्यांची शिकवण आहे. म्हणजे प्रत्येक जे समोर आपल्या व्यक्ती आहे त्यांची भावना आपल्याला ओळखली पाहिजे आणि आपलं मन बी तसंच असलं पाहिजे की फक्त ते काही असो त्याला मला शिवी दिली तरी चालेल, परंतु माझ्या मनातून त्याच्यासाठी फक्त करुणाभाव उत्पन्न होईल. सम्यक कर्मांताचे प्रमाण कोणते? जीवनाच्या मूलभूत नियमाशी सुसंगत असे वर्णन हे त्यांचे प्रमाण होय. म्हणजे याचे जे प्रमाण या ठिकाणी सांगतात की जीवनामध्ये काही जे मूलभूत नियम आहेत, जे काही चांगले नियम आहेत, तर त्या नियमाशी सुसंगत म्हणजे त्यांच्या सारखे समान असल्यासारखे आपण राहिले पाहिजे किंवा तसे वर्णन आपण केले पाहिजे, वर्तन तसे केले पाहिजे असं या ठिकाणी सांगले जाते. एखाद्याचं वर्तन ज्यावेळी या नियमाशी सुसंगत असते त्यावेळी ते सम्यक कर्मांताशी सुसंगत आहे असे समजावे. प्रत्येक व्यक्तीला आपला परिचार्थ चालवायचा असतो, परंतु चरितार्थाचे अनेक मार्ग आहेत. काही वाईट आहेत, काही चांगले आहेत. ज्याच्यामुळे इतराची हानी होते किंवा इतरावर अन्याय होते ते वाईट मार्ग होत. त्यानंतर भगवान बुद्धांना काय सांगितलं की कधी कधी कळत न कळत समजा आपल्याला थोडस गोडपेक्षा कठोर बोलावं लागते, कडू थोडस बोलावं लागते कधी ना कधी समजा एखाद्यावर अशी वेळ येते. परंतु याच्यामध्ये आपण जे गोड बोलतो किंवा जे कडू बोलतो तर त्याला सुद्धा काही ना काही अर्थ असला पाहिजे. दुसऱ्याची हानी किंवा त्यांच्यावर अन्याय न करता जगण्यापुरते बिनवण्याचे जे मार्ग आहेत ते चांगले आहेत, त्याला सम्यक अविजीविका म्हणतात. म्हणजे जे काही याच्यातून वाईट मार्ग आहेत हे वाईट मार्ग आपण सोडले पाहिजे. खोटं बोला तुम्ही. आता समजा एखादा, आता माझं उदाहरण सांगतो तुम्हाला की समजा कपड्याचं दुकान आहे आणि कपड्याच्या दुकानावर आपण काहीतरी समजा कपडे विकतोय, तर कपडे विकताना थोडंसं खोटं बोलावंच लागते. आता जोपर्यंत खोटं बोलणार नाही तोपर्यंत समोरचा माणूस घेणारच नाही, खरेदीच करणार नाही. मग आपला सेल कसा होणार? मग त्यासाठी असे काही जे काय असतील म्हणजे आपल्या चांगल्यासाठी समजा की ज्याच्यामधून माझं बी भलं होणार आहे त्याचं बी भलं होणार आहे. जेव्हा दोघांचं भलं होणार आहे तर तसंच जो काही असेल ते खोटं बोलणं नाही आहे, ते चांगल्यासाठीच आहे असं सुद्धा भगवान बुद्ध त्या ठिकाणी सांगतात. सम्यक व्यायाम म्हणजे अविद्या नष्ट करण्याचा प्राथमिक प्रयत्न होय. अविद्या नष्ट करणे म्हणजे या दुःखापासून कारागृहातून बाहेर जाण्याच्या दारापर्यंत पोहोचवून पुढील मार्ग मोकळा करणे आहे. म्हणजे हे जे सम्यक व्यायाम केला म्हणजे हे सम्यक आपण जे वाचा जे आपण तयार केली तर हे पूर्ण दुःखातून बाहेर पडण्याचा मार्ग आहे.
सम्यक व्यायामाचे 4 हेतू आहेत. आता याच्यामध्ये परत आता काय सांगितलं की सम्यक व्यायाम सांगितला आणि सम्यक व्यायामाचे 4 हेतू सांगितले किंवा 4 जे विभाग सांगितले अलग अलग. तर याच्यामध्ये अष्टांग मार्गाशी विरोधी अशा चित्तवृत्तीचा प्रतिरोध करणे हा एक हेतू होय. अशा प्रकारच्या ज्या चित्तवृत्ती अगोदरच उत्पन्न झाल्या असतील तर त्या दाबून टाकणे हा दुसरा हेतू होय. आता याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की आपला काही जो मार्ग आहे तर तो मार्ग हे भल्याचा मार्ग असला पाहिजे आणि भल्याचा जर मार्ग असेल तर त्याच्यामधून आपली दुःखमुक्ती होईल असं त्या ठिकाणी भगवान बुद्ध सांगतात. परंतु एखाद्या वेळेस समजा असं जे काही मार्ग आहेत अशा मार्गामध्ये समजा एखादी गोष्ट अगोदरच कधीतरी उत्पन्न झालेली असेल तर ती आपल्याला कळाली पाहिजे आणि कळाली तर आपण वाईट गोष्ट आहे की चांगली गोष्ट आहे, वाईट गोष्ट असेल तर सोडून देऊ, चांगली गोष्ट असेल तर ठीक आहे. असा हे म्हणजे या प्रकारे भगवान बुद्ध या ठिकाणी सांगतात. अष्टांग मार्गाला आवश्यक अशा चित्तवृत्ती उत्पन्न करण्यास माणसाला सहाय्य करते हा तिसरा हेतू होय. आता याच्यामध्ये परत अष्टांग मार्ग जे आहेत तर त्या मार्गामध्ये जी आपली चित्तवृत्ती असते तर ती कशी उत्पन्न होते हे सुद्धा त्या ठिकाणी सांगले जाते. तर आपली जी चित्तवृत्ती आहे आपल्या ज्या मनामध्ये काहीतरी वेगवेगळ्या जी भावना येतात आणि त्या भावनेनुसार मन कोणीकडे तरी भटकू लागते तर हे जे उत्पन्न करण्याचे माणसाला काहीतरी वेगळं करण्यात समजा सहाय्य ठरते किंवा काहीतरी त्याच्यातून तुम्हाला चांगलं घडल किंवा वाईट घडल असं होऊ शकते. अशा प्रकारच्या ज्या चित्तवृत्ती अगोदरच अस्तित्वात आल्या असतील तर त्यांची वाढ आणि विकास करणे हा चौथा हेतू होय. आणि याच्यामध्ये काही जर चांगले विचार आपल्या मनामध्ये आलेले असतील तर त्या विचारामध्ये आणखी आपण वाढ करायची. आज एकाला चांगलं बोललो, उद्या दोघा जणाला चांगलं बोलायचं, परवा दिवशी 4 जणांना चांगलं बोलायचं. तर अशी आपल्या चित्तवृत्तीमध्ये वाढ करायची. सम्यक स्मृतीला जागृतपणा व विचारीपणा यांची आवश्यकता असते. आता यानंतर काय सांगितलं की सम्यक स्मृती तर सम्यक स्मृती जी आहे तर याच्यामध्ये जागृतपणा आणि विचारीपणा अति आवश्यक आहे. आता याच्यामध्ये सम्यक स्मृती म्हणजे जे बी काही समजा आपल्या आठवणीत राहील तर ते सर्व काही चांगलं असलं पाहिजे, त्याच्यामध्ये काहीतरी जागृतपणा असला पाहिजे असं या ठिकाणी बुद्ध सांगतात. मनाची सतत जागृती हा त्यांचा अर्थ होय. म्हणजे मनाला सतत जागृत ठेवायचं. प्रत्येक वेळेस समजा की बाबा मी हे केलं मग ते केलं की बरोबर आहे की नाही. एखाद्या समजा काहीतरी कोणत्या तरी गावाला गेलो मग ते गावाला गेलेलं माझं बरं आहे की नाही बरं आहे, म्हणजे हे प्रत्येक गोष्ट आपण आपल्या मनाला विचारली पाहिजे. दुष्ट वासनावर मनाचा पहारा ठेवणे हे सम्यक स्मृतीचे दुसरे नाव होय. आणि आपल्या काही जे वासना असतील तर त्या वासनावर मनावर काही ना काहीतरी ताबा ठेवला पाहिजे आपण आणि हे सम्यक स्मृतीचे दुसरे नाव होय. परिवार्जक हो सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचाम, सम्यक कर्मान, सम्यक आजीविका आणि सम्यक व्यायाम आणि सम्यक स्मृती प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या माणसाच्या मार्गात 5 अडथळे किंवा बंधने असतात. आता हे आतापर्यंत जे काही सम्यक दृष्टी किंवा जे काही अष्टांगिक मार्ग सांगितलेले आहेत बुद्धांनी, तर बुद्ध त्यानंतर हे सुद्धा सांगतात की हे जे अष्टांगिक मार्ग आहेत ही तुम्हाला पाळायच्या वेळेस त्यासाठी तुम्हाला कमीत कमी 5 प्रकारचे अडथळे येतील हे सुद्धा सांगतात. तर ते 5 अडथळे कोणते आहेत त्याच्यामध्ये लोभ, द्वेष, आळस, सुस्ती, संशय आणि अनिश्चय हे 5 अडथळे आहेत. म्हणून हे अडथळे दूर करणे आवश्यक आहेत. हे अडथळे म्हणजे बंधनेच होत आणि ते दूर करण्याचा मार्ग समाधी हा होय. परंतु परिवार्जक हो सम्यक समाधी म्हणजे समाधी नव्हे हे लक्षात घ्या, तिचे स्वरूप अगदी निराळे आहे. आता हे जे सांगितलेलं आहे की हे अडथळे समजा चांगले काम करण्यासाठी येणारे अडथळे 5 प्रकारचे बुद्धांनी सांगितलेले आहेत. तर ते कोणते की समजा आता लोभ, द्वेष, आळस, सुस्ती, संशय अशा प्रकारचे काही गोष्टी आहेत समजा. तर हे गोष्टी तुम्हाला सम्यक जे काही मार्ग असतील त्या मार्गापासून किंवा दुःखाच्या मार्गावर नेणारे आहेत असं त्या ठिकाणी सांगतात. आणि समजा आता कोणता एखादा व्यक्ती जर असेल आणि त्या व्यक्तीच्या बद्दल माझ्या मनामध्ये द्वेषभाव आहे समजा, आणि द्वेषभाव असल्याच्या नंतर कितीही आपल्या मनाला पटवून सांगलं की यार तू त्याच्याबद्दल चांगलं बोल चांगलं बोल चांगलं बोल, पण मन चांगलं बोलेल का नाही. त्यामुळं हे जे गोष्टी आहेत हे याच्यातले अडथळे आहेत आणि हे जर अडथळे आपल्याला दूर करायचे असतील तर मात्र आपल्याला काय करावं लागेल, समाधी करावी लागेल, या आपल्याला तपश्चर्या करावी लागेल.
समाधी म्हणजे केवळ चित्ताची एकाग्रता. आता समाधी म्हणजे काय याच्यात सांगितलेलं आहे, फक्त आपलं चित्त जे आहे हे चित्त कोणीकडे तरी भटकू द्यायचं नाही. आपलं जे मन आहे ते मन कोणीकडे भटकू द्यायचं नाही, आणि तेच म्हणजे समाधी आहे. वरील 5 अडथळ्यांना अटकाव करणाऱ्या स्वयंप्रेरित अशा ध्यान व्यवस्थेच्या मार्गावर ती आपल्याला नेते, यात शंका नाही. म्हणजे आपण ध्यान साधना केली किंवा आपल्या मनावर जर आपण समजा काही ना काही अंशी समजा आपण काहीतरी विजय मिळवला, तर त्या ठिकाणी हे जे काही अडथळे असतील हे अडथळे आपल्याला येणार नाहीत. परंतु या ध्यानाच्या अवस्था तात्पुरत्या असतात, त्यामुळे अडथळ्यांना केलेला अटकाव हा देखील तात्पुरता असतो. आता जे ध्यान साधना करतात, तर हे ध्यान साधना कोणी 10 दिवस करते, कोणी 20 दिवस करते, कोणी महिनाभर करते, कोणी 3 महिने करते. त्यामुळं हे जे ध्यान साधना असतात ना, हे कमी वेळेपुरते असतात, आणि जेव्हा तो करतो तेव्हाच फक्त तो नियम बाळगतो, आणि ते करणं झालं की नियम गेले कोणीकडं. म्हणून स्थायी स्वरूपाचे वळण लावणे हे आवश्यक आहे. याच्यामुळे काय करायला पाहिजे की स्थायी प्रकारचे म्हणजे बार हमेश आपल्या मनाला फक्त तेच चांगलं वाटलं पाहिजे किंवा चांगले भावच आपल्या मनामध्ये आले पाहिजे, हे आपल्या मनाला सवय लावली पाहिजे आपण. अशा प्रकारचे कायम स्वरूपाचे वळण केवळ सम्यक समाधीनेच लावता येईल. आणि हे जर कायमची आपल्याला जर सवय लावायची असेल तर मात्र आपल्याला सम्यक समाधीच घ्यावं लागेल, म्हणजे तपश्चर्याच करावं लागेल, ध्यान साधनाच करावं लागेल. समाधीमुळे अडथळ्यांना फक्त तात्पुरता अटकाव होतो, म्हणून ती केवळ नकारात्मक स्थिती होय, तिच्यात मनाला वळण लावले जात नाही. सम्यक समाधी ही वास्तवात्मक असते, ती मनाला एकाग्रतेचे आणि एकाग्रतेच्या काळात कुशल कर्माचा विचार करण्याचे शिक्षण देते. आता अशा प्रकारची जे समाधी आहे, तर ही समाधी आपल्या जीवनामध्ये आपल्याला एकाग्र म्हणजे आपलं मन एकाग्र कसं करायचं, आणि त्यानंतर एकाग्रतेच्या काळामध्ये चांगल्या चांगल्या मार्गाचा अवलंब कसा करायचा हे आपल्याला शिकवते, आणि त्याला अनुसरून अडथळ्यामुळे निर्माण होणाऱ्या अकुशल कर्माकडे आकर्ष होण्याची मनाची प्रवृत्तीही ती नष्ट करते. आणि अशा समाधीच्या काळामध्ये काही जर समजा दुष्ट भाव आपल्या मनामध्ये येत असतील, काही जर वाईट भावना आपल्या मनामध्ये येत असतील, तर त्याला नष्ट करण्याचं सुद्धा काम हे सम्यक या ठिकाणी अष्टांग मार्ग करते. सम्यक समाधी मनाला चांगल्या गोष्टीचा विचार करण्याची व चांगल्या गोष्टीचाच नेहमी विचार करण्याची सवय लावते. आता याच्यात समाधी आपण एकदा जर समाधी समजा आपण केलो, म्हणजे आपण ध्यान साधना जर केली, तर याच्यामधून आपल्याला मनाला वळण लागते, आणि फक्त चांगलेच मार्ग कसे होतील हे सुद्धा या ठिकाणी आपल्या मनाला कळते. नंतर भगवान बुद्धाने परिवार्जकाला शील मार्ग तथा सद्गुणाचा मार्ग समजून सांगितला. त्यांना सांगितले की शील मार्ग म्हणजे पुढील गुणाचे पालन करणे होय. आता यानंतर शील मार्ग सांगितलेला आहे, तर त्यामध्ये शील, दान, उपेक्षा, नैष्कर्म्य, वीर्य, शांती, सत्य, अधिष्ठान, करुणा आणि मैत्री, म्हणजे शील जे आहेत, तर हे शील या शीलमध्ये हे भाग येतात. म्हणजे सर्वांचं मन हे एकदम शील असलं पाहिजे, दानाची जी भावना आपल्या मनात असली पाहिजे. हे सर्व जे गोष्टी आहेत, हे सर्व गोष्टी आपण जर केल्या तर ऑटोमॅटिक आपल्या मनामध्ये शील निर्माण होते. या सद्गुणाचा अर्थ परिवार्जकाने भगवान बुद्धाला विचारला, आणि त्यानंतर भगवान बुद्ध याच्याबद्दल अर्थ विचारतात की बाबा हे आम्हाला समजलं नाही. तर त्यावेळेस त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवान बुद्ध म्हणाले, शील म्हणजे नीतिमत्ता. आता याच्यात शील म्हणजे काय, नीतिमत्ता म्हणजे आपली जे काही मन असेल तर त्या मतामध्ये चांगली नियती असली पाहिजे, चांगल्या नियतीनं मन चालणारं पाहिजे. त्यानंतर वाईट गोष्टी न करण्याकडे आणि चांगल्या गोष्टी करण्याकडे असलेला मनाचा कल, म्हणजे वाईट गोष्टी करायची नाही, फक्त केल्या तर चांगल्याच गोष्टी करायच्या. अपराध करण्याची लाज वाटणे, शिक्षेच्या भीतीने वाईट गोष्टी करण्याची टाळणे म्हणजेच शील होय. त्यानंतर नैष्कर्म्य म्हणजे ऐहिक सुखाचा त्याग, म्हणजे जे काही ऐहिक प्रकारचे जे काही सुख असेल तर ते सुखापासून आपण स्वतःच सुटका केली पाहिजे, त्याग केला पाहिजे. त्यानंतर स्वार्थ किंवा परतफेडीची अपेक्षा न करता दुसऱ्या भल्यासाठी स्वतःची मालमत्ता, रक्त आणि देह अर्पण करणे, इतकेच नव्हे तर प्राणत्याग करणे म्हणजेच दान होय. आता याच्यात दान म्हणजे काय सांगितलेलं आहे की आपण आपल्याकडे काही असलेली संपत्ती असेल किंवा कोणतीही गोष्ट जी आपण दानामध्ये देऊ शकतो. कधी कधी वेळ पडली तर आपले काही माणसं असतात, ते जवळचे असतात, आणि त्याच्यावर कोणीतरी मारा करून आलं तर त्याच्यावरचा मारा आपण झेलला पाहिजे. तर अशा प्रकारचं काही जे दान आहे तर हे दान प्रत्येकाने केलं पाहिजे. त्याच्यानंतर वीर्य म्हणजे सम्यक हाती घेतलेले काम यांची माघार न घेता अंगी असलेल्या सम्यक सामर्थ्यानिशी पूर्ण करणे म्हणजेच वीर्य होय.
म्हणजे आपण एखादं जर समजा काम चांगलं घेतलं, आता चांगलं काम आपण हाती घेतलं ना तर चांगल्या कामाचा लय लवकर कटाळा येते, बरोबर की नाही. आता पोराचं बघा, पोराला अभ्यास करा म्हणलं लय कटाळा येईल, आणि त्याला टीव्ही बघा म्हणलं, मोबाईल बघा म्हणलं तर सकाळपासून संध्याकाळ कधी होते हे समजत नाही. तर चांगल्या मार्ग जे असे असतात तर याचा कटाळा येते माणसाला. त्यामुळं आपण काही जे हातात काम घेतलेलं असते तर त्या कामाचा कटाळा करता कामा नये. शांती म्हणजे समाक्षीलता, द्वेषाने द्वेषाला उत्तर न देणे हे त्यांचे सार होय. आणि त्यानंतर शांती, शांती म्हणजे आपल्या मनामध्ये शांती असली पाहिजे. शांती जर नसेल आपल्या मनामध्ये समजा तर काय होईल, समोरचं समजा धावून आलं मग मी काय कमी आहो का असं होते. परंतु जर आपल्या मनामध्ये शांती असेल तर तेव्हा क्षमाशीलतेचा भाव आपल्या मनामध्ये निर्माण होतो, आणि द्वेषानं जर उत्तर देणं हे त्यांचे सार होय. समजा अद्वेषाला समजा हे करणं, तर कारण द्वेषाने द्वेष समत नाही, तो फक्त क्षमाशीलतेनेच शांत होऊ शकतो. म्हणजे एखादा जर एकाचा आपण ते द्वेष करतो तर या द्वेषाने कधीही कोणती गोष्ट साम्य होत नाही. सत्य म्हणजे खरे, माणसाने कधीही खोटे बोलता कामा नये, त्यांचे भाषण हे सत्यच असले पाहिजे, ते सत्याखेरीज दुसरे काहीही असता कामा नये. त्यानंतर बुद्धाने या ठिकाणी सांगितलं की आपण जे काही आपल्या तोंडातून बोलतो तर ते हमेशा सगळं सत्य असलं पाहिजे, असत्य कधीही बोलू नये. अधिष्ठान म्हणजे ध्येय गाठण्याचा दूर निश्चय. आता यानंतर जे अधिष्ठान सांगलं होतं आपल्याला त्याच्यामध्ये, तर अधिष्ठान म्हणजे काय की आपण एखादा समजा आपण काहीतरी आपण करण्याचा विचार केला, चांगला असो वाईट असो जे बी काही करण्याचा विचार केला, तर ते करता करता माघार न घेता ते काम झाल्याशिवाय मी उठणारच नाही किंवा ते काम झाल्याशिवाय मी माघार घेणारच नाही अशी आपल्या निश्चय असला पाहिजे. त्यानंतर करुणा म्हणजे मानवाविषयीची प्रेम भावना, दयाशीलता. त्याच्यानंतर करुणा सांगतात, करुणा म्हणजे मानव असतील, प्राणी असतील, पक्षी असतील, जे बी काय असेल त्याच्या संदर्भामध्ये आपल्या मनामध्ये पारम्य प्रेमपूर्ण अशी दयाशीलताच असली पाहिजे. मैत्री म्हणजे सर्व प्राण्याविषयी, मित्राविषयीच नव्हे तर शत्रूविषयी देखील, मनुष्य प्राण्याविषयीच नव्हे तर सर्व जीवन मात्राविषयी बंधुभाव बाळगणे. आता मैत्री म्हणजे काय की एखादा आपला दोस्त असेल, एखादा दुश्मन असेल, माणूस असेल, जनावर असेल, छोटे कीटक असतील, तर या सर्व विषयी आपल्या मनामध्ये मैत्री भावना निर्माण झाली पाहिजे. त्यानंतर उपेक्षा. आता उपेक्षा म्हणजे औदासिन्याहून निराळी अशी अलिप्तता, अनासक्ती, आवड आणि नावड नसलेली ती एक मनाची स्थिती होय. आता उपेक्षा म्हणजे काय की आपलं मन आता कोणत्या काय माहिती कोणतं काम करताना आहे ना, एखादी गोष्ट आपल्याला आवडते, एखादी गोष्ट आवडत नाही, तर अशा प्रकारचं जे काही भावना आहे हे भावना नसल्या पाहिजे. फलप्राप्तीने विचलित न होणे परंतु निरपेक्षतेने सतत प्रयत्न करीत राहणे म्हणजेच उपेक्षा होय. म्हणजे काही जर चांगले कामं असतील ते आपल्याला आवडत नसतील तरीही ते करायला पाहिजे. आपल्या कृतीनुसार प्रत्येकाने या सद्गुणाचे पालन केले पाहिजे, म्हणून त्यांना पारमिता असे म्हणतात. आणि हे जे आतापर्यंत जे काही नियम सांगितलेले आहेत तर हे नियमाचे प्रत्येक माणसाने आपल्या कुवतीप्रमाणे म्हणजे समजा आता याच्यामध्ये आपल्याला दानाचं सांगलेलं आहे. आता एखाद्याच्या घरात समजा 1000 रुपये नसतील आणि त्याला जर म्हणलं की बा तू 1000 रुपये दान कर म्हणल्यावर जमल का? नाही. आपली कुवत ज्याप्रमाणे आहे त्या प्रमाणात आपण दान धर्म केला पाहिजे, सर्वच काही केलं पाहिजे असं सुद्धा या ठिकाणी भगवान बुद्ध सांगतात. आणि हे जर सर्व केलं तर त्याला पारमिता म्हणतात, जे प्रत्येकानं बाळगली पाहिजे. बुद्धाने आपला धम्म आणि त्यातील विषय समजावून सांगितल्यानंतर परिवारजकांना विचारले, व्यक्तिगत शुद्धी हा जगातील चांगल्या गोष्टीचा पाया नाही काय? त्याने उत्तर दिले, आपण म्हणता ते बरोबर आहे. म्हणजे भगवान बुद्ध त्या ठिकाणी काय म्हणाले की व्यक्तिगत शुद्धी म्हणजे स्वतःची आपण आपलं जे मन शुद्ध केलेलं आहे हे शुद्ध जगातील चांगल्या गोष्टीचा पाया नाही काय? म्हणजे आपलं मन जर शुद्ध झालं तर सर्व जगाविषयी आपल्याकडे प्रेम भावना असेल, हे ते काय सर्व उत्पन्न होईल. म्हणजे युद्धाचा प्रश्नच उरणार नाही, भांडणाचा प्रश्नच उरणार नाही, सगळं काही चांगलंच राहील. आणि सगळं चांगलं राहील म्हणजे आपल्या मनामध्ये कधी दुःख होणारच नाही, फक्त सुख आपल्याला मिळेल. नंतर बुद्धाने विचारले, लोभ, क्रोध, अज्ञान, प्राणहत्या, चौर्य, व्याभिचार आणि खोटे बोलणे यामुळे व्यक्तिगत शुद्धीचा पाया ढासत नाही काय? म्हणजे हे जे गोष्टी सांगितलेल्या आहेत, समजा खोटं काही बोलायचं असेल, काही हे करायचं असेल तर अशामुळं
आपल्या जे काही आपल्या शुद्धतेचे जे पाय आहे ढासळते, म्हणजे आपल्या मनाची शुद्धता कमी होते असं त्या ठिकाणी सांगतात. या वाईट गोष्टीवर ताबा ठेवता यावा म्हणून व्यक्तिगत शुद्धीकरिता चारित्र्याचे सामर्थ्य वाढविणे आवश्यक नाही काय? माणसामध्ये जर व्यक्तिगत शुद्धी नसेल तर तो चांगल्या गोष्टी करण्यास साधनभूत कसा होऊ शकेल? आणि परिवर्जकांनी उत्तर दिले, आपण म्हणतात ते बरोबर आहे. बुद्ध काय म्हणतात, जर आपल्या मनामध्ये जर चांगल्या गोष्टी येणार नाहीत तर आपण चांगल्या गोष्टी करूच कसे काय? जेव्हा आपल्या मनात चांगल्या गोष्टी येतील तेव्हा तर आपण चांगल्या गोष्टी करू, असं या ठिकाणी भगवान बुद्ध म्हणतात. आणखी असे की दुसऱ्यांना गुलाम करण्यात किंवा त्यांच्यावर सत्ता गाजविण्यात लोकांना हरकत का वाटत नाही? म्हणजे आपण कोणाला तरी गुलामासारखं वागवतो किंवा हीन दर्जाचं वागवतो, तर हे गुलामाप्रमाणे वागवण्यासारखं हे जे आहे तर याच्याबद्दल आपल्या मनामध्ये काहीच असं निर्माण होत नाही का की बाबा हे चांगलं नाही आहे? असं काहीतरी आपल्या मनात निर्माण व्हायला पाहिजे. दुसऱ्याचे जीवन दुःखी करण्यात त्यांना काय वाटत नाही. माणसे एकमेकाशी सदाचाराने वागत नाहीत हे त्यांचे कारण नव्हे काय? आणि परिवारजक म्हणाले, होय. म्हणजे आपण एक दुसऱ्याकडे समजा दुष्ट भावनेने बघतो आणि हेच दुःखाचे पहिले कारण आहे असं त्या ठिकाणी भगवान बुद्ध सांगतात. जर प्रत्येकाने अष्टांग मार्गाचा सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक आजीविका, सम्यक कर्मांत, सम्यक व्यायाम आणि सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी यांचा थोडक्यात सदाचार मार्गाचा अवलंब केला तर एक माणूस दुसऱ्या माणसावर करीत असलेला अन्याय आणि अमानुषपणा दूर होणार नाही काय? म्हणजे हे सर्व जर मार्ग आपण अवलंबले तर कोठा आपली शत्रुता तयार होणार नाही, दुःख तयार होणार नाहीत. हे खरे नाही का? तर त्यावेळेस ते परिवारजक म्हणतात की होय, खरे आहे. शील किंवा सद्गुणाच्या मार्गाचा उल्लेख करून बुद्धाने विचारले, गरजू आणि गरीब लोकांचे दुःख नाहीसे करण्यासाठी आणि सर्व लोकांचे कल्याण करण्यासाठी दान आवश्यक नाही काय? म्हणजे आपण जे काही दान करतो, म्हणजे हे आता एवढं आपलं जे बुद्ध विहार आहे हे दानामधूनच तयार झालेलं आहे की नाही? मग दानामधूनच एवढं मोठं जर बुद्ध विहार तयार करतो ना, आज त्या ठिकाणी आपण बसतो, म्हणजे आपण जे दान करतो हे दान किती मोठं आहे, म्हणजे त्याचं किती आपल्याला पुण्य लाभेल. दान केलं आपण तर किती पुण्य लाभेल. तर हे या गोष्टी यामधून आपल्याला सांगण्यात येते. जेथे दारिद्र्य आणि दुःख आहे तेथे लक्ष पुरवून ते दूर करण्यासाठी करुणा आवश्यक नाही काय? निस्वार्थीपणे करावयाच्या कार्यासाठी निष्काम भावाची आवश्यकता नाही काय? निस्वार्थ म्हणजे कोणतीही भावना आपल्या मनात नसायला पाहिजे की मी काहीतरी करेल त्यामुळे मला काहीतरी मिळेल, म्हणजे मी दान केलं तर मला पुण्य मिळेल, हे भावना मनामध्ये नसली पाहिजे. फक्त दान करणं हे आपलं काम, पुण्य देणं हे समोरचं काम. त्याच्यामुळे आपण त्याचा काही विचार नाही केला पाहिजे. वैयक्तिक लाभ होत नसला तरीही सतत प्रयत्नशील राहण्यासाठी उपेक्षा आवश्यक नाही काय? म्हणजे अशा वेळेस काय वाटतं, कधी माणसाला काय वाटतं की मी दान दिलं की लगेच मला काही ना काहीतरी त्याचा लाभ मिळाला पाहिजे. परंतु कदाचित कोणाला लाभ मिळणार नाही, कोणाला मिळेल, परंतु आपण जे काही हे कर्म करतो ते कर्म बारहमेश आपल्यापासून घडले पाहिजेत. माणसावर प्रेम करणे आवश्यक नाही काय? तसेच माणसावर एकूण एकावर प्रेम करणं हे आवश्यक नाही काय? आणि ते म्हणाले, होय. यांच्या ही पुढे जाऊन तो म्हणतो, केवळ प्रेम करणे पुरेसे नाही, खरी आवश्यकता आहे ती मैत्रीची, ती प्रेमापेक्षा जास्त व्यापक आहे. म्हणजे प्रेम करणं हे थोडंसं कमी आहे, त्याच्यापेक्षा मैत्री भावना जी आपल्या मनामध्ये निर्माण होतात हे खूप जास्त आहे. त्याच्यामुळं प्रेमापेक्षाही आपण मैत्री भावना जोपासली पाहिजे. केवळ मनाविषयीच नव्हे तर सर्व प्राणी मात्राविषयी बंधुभाव वाटणे हा मैत्रीचा अर्थ आहे. ती मानवापुरती मर्यादित नाही, अशा प्रकारची मैत्री आवश्यक नाही काय? म्हणजे मैत्री भावना ही फक्त माणसावरच नसली पाहिजे, तर मैत्री भावना हे छोटे मोठे जे असतील कीटक, प्राणी, पक्षी, जे बी काही झाडं असतील तर याच्यावर सुद्धा आपली मैत्री भावना असली पाहिजे. आपले मन निपक्षपाती, मोकळे, प्रत्येकावर प्रेम करणारे आणि कुणाचाही द्वेष न करणारे असावे. म्हणून आपणा स्वतःला जो आनंद हवा असतो तोच आनंद सर्व प्राणी मात्राला मैत्रीखेरीज यापेक्षा दुसऱ्या कशाने मिळू शकेल. म्हणजे आपल्याला काय वाटते की आपल्याला कोणतं दुःख होऊ नये, वाटते की नाही? मग जसं आपल्याला वाटते तसं समोरच्याला किंवा प्रत्येक माणसाला तसंच वाटतं की प्रत्येकालाच वाटते की मला दुःख होऊ नये. मग प्रत्येकाला जर दुःख होऊ नये असं वाटत असेल तर मग आपण त्याला दुःख काय म्हणून द्यायचं, असे या ठिकाणी भगवान बुद्ध सांगतात. परंतु या सर्व सद्गुणाच्या आचरणास प्रज्ञेची, बुद्धीची जोड दिली पाहिजे. आणि हे सर्व काही आपलं आचरण आहे तर याला प्रज्ञेची आणि बुद्धीची, म्हणजे आपल्या बुद्धीनं बी काही ना काहीतरी
ठरवलं पाहिजे चांगलं आहे म्हणून, तेव्हा हे शक्य आहे असं भगवान बुद्ध सांगतात. बुद्धाने विचारले, प्रज्ञा आवश्यक नाही काय? परिवर्जकाने काहीच उत्तर दिले नाही. आपल्या प्रश्नाचे उत्तर देणे त्यांना भाग पडण्यासाठी भगवान बुद्ध पुढे म्हणाले, दुष्कर्म न करणे, वाईट विचार न करणे, उपजीविकेसाठी कुमार्गाचा अवलंब न करणे आणि जे वाईट आहे किंवा दुसऱ्याला दुःख देणारे आहे ते काहीही न बोलणे हे चांगल्या माणसाच्या अंगचे गुण आहेत. म्हणजे याच्यामध्ये प्रज्ञा म्हणजे काय, तर काय सांगितलं, प्रज्ञा म्हणजे काय की आपण दुसऱ्याविषयी कोणतेही दुष्कर्म नाही केले पाहिजे किंवा दुसऱ्याविषयी काही वाईट भावना आपल्या मनामध्ये आल्या नाही पाहिजे किंवा दुसऱ्याला काही दुःख होईल असं काही आपण कृत्य केलं नाही पाहिजे, म्हणजे ते प्रज्ञा होय. परंतु आंधळेपणाने सत्कृत्य करणे हे उचित आहे काय? भगवान बुद्धाने विचारले. मी म्हणतो नाही, हे पुरेसे नाही. भगवान बुद्ध परिवारजकात पुढे म्हणाले की हे जर पुरेसे होते तर ताने मूल नेहमीच चांगली कृत्य करीत असते असे म्हणावे लागेल, कारण ताना मुलाला शरीर म्हणजे काय हे कळतच नसते. पाय झाडण्याखेरीज ते आपल्या शरीराचे दुसरे कोणतेही वाईट कृत्य करू शकणार नाही. बोलणे म्हणजे त्याला काही कळत नाही, त्या अर्थी रडण्यापलीकडे अधिक वाईट असे काहीही बोलू शकत नाही. आनंदाने किंकाळ्या मारण्यापलीकडे विचार म्हणजे काय हे त्याला कळत नाही. उपजीविका म्हणजे हे त्याला काही कळत नाही. आणि ज्या अर्थी आईचे सण चोखण्यापलीकडे जगण्याचा दुसरा कोणताही वाईट मार्ग ते अवलंबू शकणार नाही. म्हणजे या ठिकाणी काय सांगते की एखादा समजा कोणता आंधळा माणूस आहे किंवा एखाद्याचे छोटं बाळ आहे, तर या बाळाला कोणत्याही भावना नसतात किंवा कोणतंही ते जे काही जे फक्त आपले पाय झाडणं, फक्त रडणं, थोडंसं अंग हलवणं याच्या पलीकडे त्याच्या मनामध्ये काहीही नसते. आणि जेव्हा जन्मलेला असते त्यावेळेस त्याला डोळे सुद्धा आलेले नसतात, त्याच्यामुळे तू काही बघू बी शकत नाही. तर असं उदाहरण या ठिकाणी भगवान बुद्ध देतात. प्रज्ञेच्या कसोटीला सद्गुण मार्ग उतरला पाहिजे म्हणून समज आणि बुद्धी हेच प्रज्ञेचे दुसरे नाव आहे. त्यामुळं प्रज्ञेचे दुसरे नाव म्हणजे काय सांगतात भगवान बुद्ध की आपल्याला समजलं पाहिजे की आपण काय करतो काय नाही करतो ते, आणि चांगलं करण्याची आपल्याला बुद्धी मिळाली पाहिजे, तरच ते सार्थक ठरल. प्रज्ञा पारमिता ही इतकी महत्वाची व आवश्यक का आहे याचे दुसरेही एक कारण आहे. दान आवश्यक आहे परंतु प्रज्ञेशिवाय दानाचा दुष्परिणाम होऊ शकतो. आता या ठिकाणी काय सांगितलं की दान हे आवश्यक आहे परंतु दान हे प्रज्ञेने केले पाहिजे. प्रज्ञेने केले पाहिजे म्हणजे मोकळ्या भावाने केले पाहिजेत. म्हणजे उदाहरणासाठी काय माहिती आहे का की एखादा समजा आता कोणीतरी समजा एखादे भिक्षा मागणारे आपल्या घरी आले आणि भिक्षा मागणारे आपल्या घरी आल्याच्या नंतर कधी कधी आपल्या मनामध्ये विचार येतात बघा की बाबा जाऊ दे, आता आपल्या घरात काय माहिती आहे का रात्रीची एक भाकर आहे, मग आपण असं बी ते कुत्र्याला टाकणार आहोत, मग त्या कुत्र्याला टाकण्याच्या ऐवजी आपण याला भिक्षेमध्ये देऊया. तर हे जे विचार येतात तर हे प्रज्ञेचे विचार नाहीत. किंवा एखादा विचार करते की बाबा कोणीतरी आपल्याला दक्षिणा मागायला आलं किंवा काहीतरी वर्गणी मागायला आलं, मग वर्गणी किती द्यायची, 100 रुपये द्यायची. मग आता जाऊ दे बाबा, काम तर होतं माझ्याकडं पण जाऊ दे, मग काहीतरी मग हे होईल, मला काहीतरी मिळेल, 100 रुपये दिले तर मला 1000 रुपये मिळतील, मग देऊ दे, मग वाकडं तिकडं तोंड करायचं आणि ते 100 रुपये द्यायचे. म्हणजे हे प्रज्ञेने दान देणे नव्हे. परंतु प्रज्ञेशिवाय करुणेचा परिणाम वाईट गोष्टींना आधार देण्यात होण्याचा संभव आहे. परिमितीची प्रत्येक कृती ही प्रज्ञा परिमितीच्या कसोटीला उतरली पाहिजे. शहाणपणा हे प्रज्ञा परिमितीचे दुसरे नाव आहे. म्हणजे या ठिकाणी काय होते की समजा आपण उदाहरण दान, समजा दान प्रज्ञेनं जर आपण दिलं नाही तर त्या ठिकाणी मात्र आपली कसोटी लागणार आहे, आपल्या काही वाईट आपल्या मनामध्ये विचार येणार आहेत. आता तुम्हाला याचा अनुभव आहे की आपण जर आता सांगितल्याप्रमाणे समजा आपल्या मनाला वाटलं की नाही हे विहार जे आहे माझं आहे आणि त्यासाठी मी दान द्यायलाच पाहिजे, अशा भावने जर तुम्ही दान दिलं तर त्या दानाचं फल प्राप्त होते. परंतु तुम्ही जर मनाभावातून दान दिलं नाही, वरून दान दिलं तर तेव्हा मात्र एक तर फल तुम्हाला प्राप्त होणारच नाही, परंतु तुमच्या मनामध्ये वाईट भावना येतील. कशा की बाबा मी 100 रुपये तर दिले, परंतु ते 100 रुपये याने कामाला आणले असतील का, दारू तर पिली नसल, खाल्ले तर नसतील, आणि एवढे नाही तर पुन्हा मग आणखी जेव्हा मीटिंग बोलवली समजा आपण की बाबा आपण वर्गणी गोळा केली होती आणि वर्गणी ते कशी कशी आपलं कोणीकड खर्च झाली आणि हे आम्ही हिशोब देणार आहोत, त्या हिशोबासाठी तुम्ही या. आल्याच्या नंतर ज्यानं मनाभावातून दान दिलं नसते
ते पहिला प्रश्न विचारणार की दानाचं काय केलं. दुसरी गोष्ट, मग तुम्ही हे एवढं आणलं, मग नेते ते तेवढ्याला नाही, मग एवढा खर्च तुमचा कसा काय झाला, हे असे प्रश्न विचारणार. परंतु जे मनातून दान देते, तर ते मनातून दान देते की नाही, तर ते म्हणते फक्त मी दान दिलेलं आहे, मला त्या पैशाचं गरज नाही, मी फक्त दान दिलं, ते पैसे कुठे गेले याचा मला संबंध नाही आहे, हे विचार ते म्हणजे ज्याच्याकडे जे प्रज्ञा असते की नाही तो माणूस तो करतो. ते याच्यातला हे फरक आहे. माझे म्हणणे असे आहे की अकुशल कर्म कोणते आणि ते कसे घडू नयेत यांचे ज्ञान आणि जाणीव असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे कुशल कर्म कोणते याचे ज्ञान व जाणीव असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे अकुशल कर्म कोणते आणि कुशल कर्म कोणते याचे देखील ज्ञान आणि जाणीव असली पाहिजे. अशा ज्ञानाशिवाय कृती चांगली असूनही खरा चांगलपणा असू शकणार नाही. म्हणून मी म्हणतो की प्रज्ञा हा एक आवश्यक असा सद्गुण आहे. म्हणजे आपल्याला कळायला पाहिजे की आपण जे काम करतो ते चांगलं आहे की नाही आहे. आताच म्हणल्याप्रमाणे आपण जे दान देतो तर हे चांगलं आहे की नाही आहे हे पहिले जोपर्यंत तुम्हाला कळणार नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्या मनातून दान देणार नाही. दान देसाल परंतु मनातून देणार नाही, फक्त वरून दान देसाल. आणि वरून दान दिलं, जसे दान घेणारे माणसं समजा ते त्या दरवाज्यातून बाहेर गेले की तिथून आपले विचार वाईट विचार सुरू होतात. तेव्हा मी 100 रुपयाचं मटण आणत होतो, 100 रुपयाचं काहीतरी किराणा येत होता मला, मी त्याला दिलं, मी असं केलं ते तसं. आणि हे जेव्हा तुमच्या मनामध्ये येईल तेव्हा दुःखाला सुरुवात झाली. आणि तेव्हा अशा गोष्टींना अशा पर्यंत समजा तुमच्या मनामध्ये दुःख निर्माण झालं की तुम्हाला कधीही सुख लाभणार नाही. आणि यालाच काय म्हणायचं, पाप आणि पुण्य यालाच म्हणतात. पुण्य जे मिळतं म्हणतात की नाही, पुण्य म्हणजे वरून काही दुसरं येत नाही, पुण्य आपल्या मनामध्ये जे असते. जेव्हा आपण पुण्य लाभायचं म्हणून दान दिलं की नाही तेव्हा तुम्हाला सुख लाभ तुम्हाला असं मोकळं वाटेल. समजा मनाभावातून तुम्ही दान द्या, तुम्हाला असं मोकळं वाटेल की नाही मी या जगातलं सर्वात मोठं काम आज केलं. मन प्रसन्न झाल्यासारखं वाटेल, मन प्रफुल्लित झाल्यासारखं वाटेल. आणि असं काहीतरी वाटेल की मी किती महिन्याच्या 2 महिन्याच्या बाद मी जशी काय आंघोळ केल्यावर कसं मन मोकळं होते त्याप्रमाणे आपलं मन मोकळं वाटेल. म्हणून दान हे कसं दिलं पाहिजे, मनाभावातून दिलं पाहिजे. नंतर परिवारजकांना पुढीलप्रमाणे आदेश देऊन भगवान बुद्धाने आपले प्रवचन संपविले. आणि त्यानंतर समोर काही आदेश भगवान बुद्धाने दिले की माझा धम्म निराशावादी आहे असे तुम्ही म्हणण्याचा संभव आहे, कारण तो दुःखाच्या अस्तित्वाकडे मानव जातीचे लक्ष वेधतो. मी असे सांगतो की माझ्या धम्माविषयीचा हा दृष्टिकोन चुकीचा ठरेल. आणि या ठिकाणी भगवान बुद्ध नंतर काही सांगतात, तर ते काय सांगतात की मी जे काही धम्म देतो हे तुम्हाला निराशावादी आहे असं वाटेल कदाचित, कारण तर हा खूप किचकट आहे, हे समजण्यासाठी खूप धैर्य लागते असं त्या ठिकाणी म्हणतात. आणि त्यामुळे दुःखाच्या अस्तित्वाकडे मानव जातीचे लक्ष वेधतो. जेव्हा आपल्याला भगवान बुद्धानं काय सांगितलं हे समजणारच नाही तर तेव्हा मात्र आपण दुःखाच्या मार्गाने वाटचाल करायलो असं समजायचं. तर त्या ठिकाणी आपण ते समजून घेतलं पाहिजे, समजलं पाहिजे. तर त्यामुळं त्यानंतर आपण काही जर दृष्टिकोन ठेवला, काही जर आपण समजा एखादा मार्ग आपल्या डोळ्यासमोर ठेवला, नजरेसमोर ठेवला, तर तो मार्ग मात्र नक्की चुकीचा ठरतो किंवा दुःखाचा ठरतो असं या ठिकाणी भगवान बुद्ध सांगतात. माझा धम्म दुःखाचे अस्तित्व मान्य करतो यात शंका नाही. आता याच्यात भगवान बुद्ध काय म्हणतात की खरंच माझं मी जे धम्म सांगतो हे धम्म दुःखाचं बी काही अस्तित्व करतो, हे खरं आहे, परंतु दुःखाचे निरासन करण्यावरही तो तितकाच जोर देतो हे विसरू नका. कारण तर जसं माझा जो धम्म आहे हे धम्म सांगतो की या जगामध्ये दुःख आहे हे सांगते, परंतु त्याच्यानंतर हे सुद्धा सांगतो की ते दुःख नाहीसं कसं करायचं असं भगवान बुद्ध या ठिकाणी म्हणतात. माझ्या धम्मामध्ये मानवी जीवनाचा उद्देश आणि आशा या दोहोचाही अंतर्भाव आहे. माझ्या धम्माचा हेतू अविद्या नष्ट करणे हा आहे. अविद्या म्हणजे दुःखाच्या अस्तित्वाविषयीचे अज्ञान होय. म्हणजे भगवान बुद्ध काय म्हणतात की माझा जो धम्म आहे तर हे धम्म अविद्या नष्ट करण्याचा आहे. आणि अविद्या म्हणलं तर काय, आपल्यापाशी असलेला किंवा म्हणजे दुःख समजा कशापासून उत्पन्न होते हे समजा आपल्याला कळालंच नाही, म्हणजे त्याच्यापासून आपण अज्ञानी आहोत. मग त्याच्यापासून आपण अज्ञानी असल्याच्या नंतर मग आपल्याला कसं कळलं दुःख कसं म्हणजे कसं उत्पन्न व्हायला ते, आणि दुःख कसं उत्पन्न व्हायला हे आपल्याला समजणार नाही, तर मग त्या दुःखाला आपण दूर कसं करू शकू. तर असं भगवान बुद्ध या ठिकाणी सांगतात. त्यात आशा आहे कारण मानवी दुःखाचा अंत करण्याचा मार्ग तो दाखवितो.
तुम्हाला हे म्हणणे मान्य आहे की नाही? आणि परिवारजक म्हणाले होय, आपलं मान्य आहे. आणि हे जे मी सांगतो हे तुम्हाला मान्य आहे की नाही असं परिवारजकाला विचारल्यानंतर परिवारजक काय म्हणतात की हो, मला हे सर्व काही मान्य आहे, मला हे सर्व काही समजलेले आहे. आता हा खरोखर एक नवीन धम्म आहे याची परिवारजकांना ताबडतोब जाणीव झाली. जीवनाच्या प्रश्नाकडे पाहण्याच्या व नव्या दृष्टीचा त्यांच्यावर इतका परिणाम झाला की ते एकमताने म्हणाले, जगाच्या इतिहासात आजपर्यंत मानवी दुःखाचे अस्तित्व मान्य करणे हा धम्माचा खरा पाया आहे. ते कोणत्याही धर्मसंस्थापकाने सांगितलेले नाही. आणि सर्व हे बुद्धानं सांगितल्याच्या नंतर परिवारजक सगळे काय म्हणले की खरंच तुम्ही जे सांगता हे जगाच्या कल्याणाचं आहे. आणि आज पहिली बार याच्या अगोदर बरेचसे जे बी तपस्वी असतील, परिवर्जक असतील, हे बरेचसे होऊन गेले, परंतु आतापर्यंत कोणीही सांगितलं नाही की दुःख आहे. फक्त आपण दुःख करतच बसतो, पण दुःख आहे म्हणून कोणच सांगितलं नाही. त्यामुळं तुम्ही जे दुःख आहे म्हणून सांगितलं आणि त्या दुःखावर उपाय बी तुम्ही सांगितला, हे सर्व जगाचं कल्याण करणार आहे असं त्या ठिकाणी ते 5 परिवारजक म्हणतात. जगाच्या इतिहासात कोणत्याही धर्मसंस्थापकाने या दुःखाचा परिहार करणे हा धर्माचा खरा उद्देश आहे हे सांगितलेले नाही. हे सुद्धा या ठिकाणी असं ते परिवारजक म्हणतात. जगाच्या इतिहासात यापूर्वी मूलतः इतका सरळ आणि साधा, अद्भुत आणि अतिमानुषी शक्तीपासून तितका मुक्त आत्मा, ईश्वर आणि मरणोत्तर जीवन यावरील श्रद्धेपासून इतका स्वतंत्र, इतकेच नव्हे तर अशा श्रद्धेला विरोध असणारा मुक्तीचा मार्ग कधीही पुढे मांडण्यात आला नाही. म्हणजे जे गौतम बुद्धांना जे शिकवण, जे प्रवचन, जे धम्म समोर ठेवलेला आहे, असा धम्म आजपर्यंत कोणीही जगाच्या समोर ठेवला नाही असे त्या ठिकाणी ते परिवारजक म्हणतात. हा एवढा मुक्त आहे की हे कोणावर बंधनकारक नाही किंवा कुणाचा आत्मा जो आहे तो एकदम निर्मळ करण्यासारखा आहे. आणि जोपर्यंत आपण म्हणजे मरणाच्या वाटेला टेकणार नाही तोपर्यंत तो त्यांच्या भल्याचा आहे असं सुद्धा या ठिकाणी ते परिवारजक म्हणतात. जगाच्या इतिहासात यापूर्वी कोणीही अशा धर्माची योजना पुढे मांडली नाही की ज्यामध्ये दैवी साक्षात्काराला थारा नाही आणि ज्याच्या आज्ञा व ईश्वराच्या आज्ञा नसून त्या माणसाच्या सामाजिक गरजाच्या चिकित्सेपोटी निर्माण झालेल्या आहेत असं सांगतायत. म्हणजे त्यानंतर काय परिवारजक काय म्हणले की या जगामध्ये आतापर्यंत असं कोणीच नाही सांगितलं की या जगामध्ये हे काही जे काही कर्मकांड असतील, देव असतील हे नाही म्हणून, किंवा देवाचा काही साक्षात्कार होते हे नाही म्हणून कोणच नाही सांगितलं. तर सर्वात पहिले कोण सांगितलं? बुद्धानं सांगितलं. आणि ज्याच्या काही आज्ञा असतील तर हे आज्ञा ईश्वराच्या आज्ञा असून कोणी कोणी मानतात तर असा ईश्वर काही नाही, त्याच्यामुळे त्यांची आज्ञा बी काही नाही. तर हे जे काही आज्ञा असतील हे आपल्या अनपढ मनामधून निर्माण होतात, हे भगवान बुद्धानं पहिली बार सांगितलं असं ते परिवारजक त्या ठिकाणी म्हणतात. जगाच्या इतिहासात मोक्ष हे असे सुखाचे वरदान आहे की जे माणसाने स्वप्रयत्नाने व सदाचाराने वागून याच जन्मात आणि याच पृथ्वी तलावर राहून प्राप्त करावयाचे असते. हा मोक्षाचा अर्थ यापूर्वी कोणीही सांगितलेला नाही. तर भगवान बुद्ध काय सांगतात की आतापर्यंत हे सांगत गेले की या जन्मात तुम्ही पुण्य करा, पुढच्या जन्मात त्याचं फळ मिळेल, किंवा मागच्या जन्मात काही तुम्ही पाप केला असेल त्याचे फळ तुम्ही आता या जन्मात भोगत आहात. परंतु सर्वात पहिलं भगवान बुद्ध असं सांगत आहेत की तुम्ही जे काही कृत्य करता, जे काही चांगलं करता, वाईट करता, याचं फळ तुम्हाला याच जन्मामध्ये मिळणार आहे. आणि कसं मिळणार आहे आता सांगितलं तुम्हाला कसं मिळणार आहे ते. कारण तर आपल्या मनामधून काही निघणाऱ्या जे वाईट भावना असतील त्या वाईट भावना हे दुःख उत्पन्न करतात आणि मग त्या दुःखामधून आपली मुक्ती होत नाही. आणि आपल्या चांगल्या जर भावना असतील तर दुःख काही आपल्याला कळते आणि त्या दुःखापासून आपल्याला मुक्ती मिळते, म्हणजे आपण सुखाने राहतो किंवा आपल्याला दुःख आपल्या जवळ येऊ शकत नाही. भगवान बुद्धाच्या नव्या धम्माचे प्रवचन ऐकल्यावर परिवारजकाने अशा भावना व्यक्त केल्या. जो अत्युच्च नैतिक भावनेने प्रेरित झालेला आहे आणि जो आपल्या काळातील बौद्धिक ज्ञानात तज्ञ आहे, तो एक नव्या विचाराचा प्रणेता आहे. म्हणजे या ठिकाणी भावना काय निर्माण केल्या की जो काही या ठिकाणी सर्वात हुशार कोणी आहे समजा, किंवा ज्याने सगळं ज्ञान मिळवलेलं आहे, ज्याने सर्व अभ्यास केलेला आहे, तर तो एका नव्या विचाराचा प्रणेता आहे. म्हणजे एक नवा विचार तयार करणारा आहे असं त्या ठिकाणी म्हणतात. याच जगात, याच जीवनात आत्मविकास व आत्मसंयमन यांच्या योगाने झालेल्या आंतरिक हृदय परिवर्तनाने मुक्ती मिळू शकते.
म्हणजे याच जन्मामध्ये आपण या जन्मात आलो आणि या जन्मामध्ये जेव्हा वाईट भावना काय आहेत किंवा चांगल्या काय भावना आहेत हे आपल्याला समजल आणि मग वाईट भावना ज्या आहेत त्यांच्याबद्दल आपण आपलं मन प्रवर्तित म्हणजे वाईट भावना बाबा करू नको, चांगल्या भावना कर, असं जेव्हा आपण आपल्या मनाला वाटल किंवा आपण म्हणल त्यावेळेस आपलं मन वाईट भावना करणार नाही आणि त्यामुळे आपल्याला दुःख कधीच मिळणार नाही, फक्त आपल्याला सुखच मिळेल असं या ठिकाणी सांगले जाते. हे आपले तत्व विरोधी प्रवृत्तीची जाणीव असूनही बुद्धी परस्पर पुढे मांडण्याचे ज्याच्यात धैर्य आहे अशा भगवान बुद्धाच्या रूपाने एक समाज सुधारक लाभला आहे असे त्यांना वाटते. म्हणजे काय म्हणतात की हे भगवान बुद्ध एक समाज सुधारक म्हणजे पूर्ण जगाचं कल्याण करणारा आहे असं त्यांना वाटलं. भगवान बुद्धाविषयी त्यांचा आदर इतका अमर्याद झाला की ते त्या ताबडतोब शरण गेले आणि आपले शिष्य म्हणून आपला स्वीकार करावा अशी त्याने त्यास विनंती केली. आणि जसं भगवान बुद्धाचं प्रवचन या परिवारजकांना ऐकलं तर त्यांच्या जीवनाचं कल्याण झालं आणि ते लगेच म्हणाले की मला तुमच्या संघामध्ये समाविष्ट करून घ्या, मला तुमचा भिक्खू करून घ्या असं ते म्हणाले. आणि यही भिक्खवे म्हणजे या भिक्खू तुमचं स्वागत आहे असं भगवान बुद्ध त्या ठिकाणी म्हणतात. आणि हा मंत्र उच्चारून भगवान बुद्धाने त्यांना आपल्या धम्मात प्रविष्ट करून घेतले. ते पंचवर्गीय भिक्खू म्हणून पुढे पुढे ओळखले जाऊ लागले. आणि हे 5 परिवारजक जे आहेत ते भगवान बुद्धाचे पहिले शिष्य झालेत, भिक्खू झालेत. आणि हे समोर म्हणजे तेव्हापासून आतापर्यंत 2-2.5 हजार वर्षाच्या नंतर सुद्धा भगवान बुद्धाचे पहिले ते 5 भिक्खू म्हणून आपण त्यांना मान देतो. तर हे अशा प्रकारचं जे पहिलं प्रवचन होतं तर हे पहिलं प्रवचन आज या ठिकाणी तुम्हाला तुमच्या समोर मी ठेवलेलं आहे आणि तुम्हाला समजलं असेलच अशी मी आशा करतो. आणि या ठिकाणी आज जो पहिलं प्रवचन आहे भगवान बुद्धाचं हे या ठिकाणी संपूर्ण झालेलं आहे. आणि बाकीचा जो काही भाग आहे तर हे भाग आता दुसरा भाग आहे, तो दुसरा भाग आता उद्याच्या भागामध्ये आपण बघूयात.